यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। हिमालयं समारभ्य यावदिन्दुसरोवरम् तं देवनिर्मितं देशं हिंदुस्थानं प्रचक्षते। प्रभो, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मान्यवर पदाधिकारी, अध्यक्ष आणि उपाध्यक्षा, माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, या राष्ट्र गौरव प्रवचनमालेचे सर्व निस्पृह कार्यकर्ते आणि आपल्या मातृभूमीचा, आपल्या राष्ट्राचा ज्वलंत, उज्ज्वल, प्रेरणादायी आणि राष्ट्रभक्तीने ओथंबलेला इतिहास आपल्या हृदयामध्ये धारण करण्यासाठी पुन्हा नवीन राष्ट्राची, प्रबळ राष्ट्राची, उन्नत राष्ट्राची, सजग राष्ट्राची निर्मिती करण्याच्या उद्देशाने या पावन प्रांगणामध्ये उपस्थित असलेले आदित्य प्रतिष्ठान डोंबिवली उपकेंद्राचे सर्व कार्यकर्ते, सर्व राष्ट्रभक्त भगिनी आणि बांधव आणि तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी, हम करे राष्ट्र आराधन। खरोखर 3 दिवस आपल्याला आपल्या मातृभूमीचं पूजनच करायचं, अर्चना करायची, आराधना करायची। ही आराधना आपल्या मनानं, आपल्या हृदयानं, आपल्या बुद्धीनं करायची। ही आराधना करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी तन मन धन वेचलं। अगदी वैदिक कालखंडापासून स्वातंत्र्याच्या इतिहासापर्यंत अनंत लोकांनी, अनंत महात्म्यांनी, अनंत क्रांतिकारकांनी, अनेक राष्ट्रभक्तांनी आपला देह अर्पण केला। अनेकांनी आपले देह चंदनासारखे झिजवले। भगवद्गीतेला हातामध्ये धारण करून ओठावर वंदे मातरमचा उद्घोष करत अनेक क्रांतिकारक हसत हसत फासावर चढले। या उज्ज्वल इतिहासाला तोड नाही। आपल्याकडे म्हणच आहे, बाकी सगळ्या राष्ट्रांना जगामधल्या भूगोल आहे, फक्त भारताला इतिहास आहे, आणि ते सर्वार्थाने खरं आहे। इतका ज्वलंत आणि उज्ज्वल इतिहास जगामधल्या कोणत्याही राष्ट्राला नाहीये। दुर्दैवानं याचं आपल्याला विस्मरण झाले। त्याची जागृती आपल्याला पुन्हा यावी म्हणून तरी राष्ट्र गौरव प्रवचनमाला, व्याख्यानमाला, उल्लेख झाला की व्याख्यानमाला। मग आपल्या मनामध्ये आला असेल की अभ्यंकर तर बसून बोलतायत, मग ही प्रवचनमाला की व्याख्यानमाला? पण खरं तर तादृश दोन्हीमध्ये फारसा भेद नाही। बसून केलेलं भाषण म्हणजे प्रवचन, आणि उभा राहून केलेलं प्रवचन म्हणजे भाषण। तसा फारसा भेद नाही। भेद एवढाच आहे, प्रवचन 2 पावलं पुढे आहे। प्रवचनाला काही विशेष अर्थ आहे। प्रवचन आहे, ज्याचा संस्कार आपल्या चित्तावर, हृदयावर, बुद्धीवर होतो त्यालाच प्रवचन म्हणतात। प्रवचनाची थोरवी निसंशय। मला अतिशय आनंद वाटतो अंतःकरणापासून की या संस्थेचा जो माजी विद्यार्थी संघ आहे त्यात सगळे तरुण आहेत, आणि या तरुणांना असं वाटलं की या समाजामध्ये चांगल्याची रेघ आपण निर्माण करावी, राष्ट्रभक्ती समाजाला सांगावी, आणि त्याच्यासाठी आपण जे उपक्रम करावेत ते राष्ट्रभक्तीचेच असावे। कोण म्हणतो आमचे तरुण न्याय मार्गावर चालत नाही?
तुम्हा आम्हा सगळ्यांना अत्यंत अभिमान वाटायला पाहिजे, असंच काम माझी विद्यार्थी संघ करतोय. आणि म्हणून ही राष्ट्रगौरव व्याख्यानमाला प्रवचनमाला आहे. या विद्यार्थींनी संयोजनासाठी काही कष्ट घेतलेत, त्याच्या मागे काही प्रयत्न आहेत. मग त्यांचे प्रयत्न थोडी कळ सोसून ऐकायला नकोत का? मग काही वेळेला श्रोते फार चुळबुळ करायला लागतात एकदम, आणि एकदम प्रवचन किंवा व्याख्यानच कानावर पडावं असं त्यांना वाटतं. पण या विद्यार्थ्यांची धडपडी लक्षात घेतली पाहिजे, कारण यातूनच पुन्हा राष्ट्रभक्तीचे नवीन धुमारे फुटणार आहेत आणि त्यातून आपल्या नवराष्ट्राची निर्मिती होणार आहे. ज्या राष्ट्राची सीमारेषा उत्तरेकडे हिमालय आहे आणि दक्षिणेकडे हिंदू महासागरापर्यंत आहे, तो देवानी निर्माण केलेला देश असून, राष्ट्र असून, त्याचं नाव हिंदुस्थान आहे, अशा अर्थाचा श्लोक मी प्रारंभी म्हटला. हा श्लोक बारहस्पत्य संहितेमध्ये आलेला आहे. जे टीकाकार आक्षेप घेतात की या देशाचं नाव कधी हिंदुस्थान नव्हतंच, त्यांना ते उत्तर आहे. हिंदुस्थान याचा उल्लेख आपल्याकडे अनेक ग्रंथामध्ये अनेक स्थळी केला गेलेला आहे. भरतावरून भारत असं या देशाचं नाव पडलं हेही आपल्याला माहिती आहे. पण भारतचा अर्थ फार विलक्षण सुंदर आहे. भा म्हणजे आत्मविद्या आणि रथ म्हणजे त्याच्यामध्ये तन मन धनाने अर्पण होणं. आत्मविद्येमध्ये जो रत झालेला देश तो भारत देश आहे. अशी आत्मविद्या, अशी अध्यात्मविद्या आपल्याला जगात कुठेही पाहायला मिळत नाही. आपलं दुर्दैव असं आहे की अशा उज्ज्वल परंपरेचा तुम्हा आम्हाला विसर पडलाय. या उज्ज्वल परंपरेची आठवण पुन्हा एकदा आपल्या अंतःकरणात जागावी म्हणून ही राष्ट्रगौरव प्रवचनमाला, व्याख्यानमाला. मी म्हटलं की अगदी वैदिक कालखंडापासून आजपर्यंत या देशामध्ये अनेक लोकोत्तर महापुरुष झाले. आपल्या राष्ट्राची भूमीच अलौकिक आहे. आपल्या पूर्वजांनी विचार केला तो सगळ्या या विश्वाचा विचार केलाय. वसुधैव कुटुंबकम इतकी व्यापक कल्पना मला नाही वाटत जगामध्ये कोणी सांगितली असेल. अयम निजः परो वेत्ती गणना लघुचेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. हा माझा आणि तो दुसऱ्याचा असा विचार कोण करतात? ज्यांचं हृदय लहान आहे ते करतात. पण ज्यांचं काळी सुपाय एवढं झालेलं आहे, ज्यांचं हृदय आकाशासारखं व्यापक झालेलं आहे, ते विचार असाच करतात की वसुधैव कुटुंबकम ही सगळी वसुंधरा आहे, सगळं विश्व एका कुटुंबासारखं आहे, एका घरासारखं आहे. मग ही सगळी वसुंधरा जर एक घर असेल तर त्याचा दिवाणखाना म्हणजे कदाचित अमेरिका असेल. त्या दिवाणखान्यात मांडलेल्या वस्तू कदाचित स्वित्झर्लंडच्या असतील. पण त्या घराचं देवघर भारतवर्ष आहे हे कधी विसरू नका. घराला घरपण राहतं ते देवघरामुळे राहतं, अन्य कशामुळे राहत नाही. म्हणून भारत जपा. भारत जितका चांगला राहील तितकं जग चांगलं राहील. आणि म्हणून या देवघराची स्वच्छता तुम्हा आम्हाला ठेवायची. या देवघरामधल्या अलौकिक परमात्म्याचं पूजन तुम्हा आम्हाला करायचंय आणि त्याच्यासाठी इतिहास आठवून आपल्या हृदयामध्ये तुम्हा आम्हाला धारण करायचं. किती सोनेरी पानं या देशामध्ये लिहिली गेली त्याला गणतीच नाही. इथे ऋषी झाले, इथे मुनी झाले, इथे आचार्य झाले, इथे संत झाले, इथे महात्मे झाले, लोकोत्तर महापुरुष झाले, ज्यांनी या भारताची माती समृद्ध करून टाकली. 3 प्रांत तर असे आहेत की ज्यांच्या कर्तृत्वाला तोडच नाहीये. त्यातला एक आहे पंजाब, दुसरा आहे राजस्थान आणि तिसरा आहे महाराष्ट्र. हे 3 प्रांत आक्रमकांच्या विरुद्ध नित्य झुंजलेत आणि ताठ मानेने झुंजलेले आहेत. बाकी बहुतेक प्रांतांनी लोटांगण घातलं, शरणागती पत्करली, परदेशी आक्रमकांची भाषा, संस्कृती, पोशाख सगळं उचललं. पण या भयानक आक्रमणाविरुद्ध ताठ मानेनं झुंजलेले 3 प्रांत भारतामध्ये आहेत. एक राजस्थान, दुसरा पंजाब आणि तिसरा महाराष्ट्र. या 3ही प्रांतांचा गौरव अत्यंत उज्ज्वल आहे. आसामनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर ही लढत दिली. आम्ही राष्ट्रीय एकात्मतेच्या नुसत्या गप्पा मारतो पण परप्रांतातले योद्धेही आम्हाला माहिती नसतात, अशी वस्तुस्थिती आहे.
17व्या शतकामध्ये ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि एक नूतन सृष्टी निर्माण करून एक नवा इतिहास या भारतवर्षामध्ये निर्माण केला, त्याच वेळेला आसाममध्ये एक अलौकिक योद्धा मोगलांच्या विरुद्ध झुंजत होता आणि आसामचं स्वातंत्र्य त्यांनी अबाधित राहिलं. त्याचं नाव महाराष्ट्रात माहिती सुद्धा नाही आहे. त्याचं नाव आहे लाचित बडफुकन. लाचित म्हणजे रक्ताळलेला, फुकन म्हणजे सेनापती आणि बडफुकन म्हणजे सरसेनापती. यांनी मोगलांच्या विरुद्ध अपरंपार झुंज दिली आणि आसामचं स्वातंत्र्य शेवटपर्यंत अबाधित राहील. पंजाबनी तर विलक्षण सोचले, कारण पंजाब सरहद्दीवरचा देश, वायव्य सरहद्दीकडून जी आक्रमण झाली त्याचा पहिला गाला पंजाबवर पडलाय आणि पंजाबनी आपले किती पुत्र या देशावरून ओवाळून टाकले असतील त्याला सीमारेषा नाही आहे. आमचे असंख्य शीख बांधव त्याच्यामध्ये मारले गेलेले आहेत. किती रक्त सांडले आमच्या शीख बांधवांनी, त्याला सीमारेषा नाही आहे. आणि तेच सौभाग्य राजस्थानच्या सुद्धा वाट्याला आलं. राजस्थानचा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे. खर तर पंजाब आणि राजस्थान ही एका अर्थानं वेद वाङ्मयाची निर्मिती असलेली अंशतः भूमी आहे. आज जिथे राजस्थानची मरुभूमी आहे, वाळवंट आहे, आपल्याला आश्चर्य वाटेल, तिथे पूर्वी महासागराचं पाणी होतं. पुढे एवढी भौगोलिक स्थित्यंतर होऊन गेली की आज तिथे मरुभूमी आहे, पाणी सगळं दूर हटून गेलं आणि पश्चिम महासागराकडे निघून गेलेला आहे. हा पश्चिमेचा महासागर सिंधू सागर आहे आणि पूर्वेचा उपसागर हा गंगा सागर आहे. याची नावं पुढे पालटली. दक्षिणेचं नाव तसं कसं राहिलं ईश्वर जाणे. त्याला अजून हिंदू महासागर म्हणतात, ते नशीब आपलं. अन्यथा पश्चिमेचा आहे तो सिंधू सागर आहे, पूर्वेचा आहे तो गंगा सागर आहे आणि दक्षिणेचा आहे तो हिंदू सागर आहे. या तिन्ही सागरांचा गौरव आपल्या देशाने जागवलेला आहे. राजस्थानमध्ये पश्चिमेचा महासागर येऊन भिडलेला होता, भौगोलिक स्थित्यंतर झाली आणि सगळाच पालटून गेला. वायव्य सरहद्दीकडे आज पाकिस्तान आहे, उत्तरेकडे उत्तर प्रदेश आहे, ईशान्येच्या बाजूला त्याचा काही भाग येतो, नैऋत्येच्या बाजूला राजस्थानच्या गुजरात आहे. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आग्नेयेच्या बाजूला मध्य प्रदेश आहे. असं घेऊन हा राजस्थान एखाद्या ढाण्या वाघासारखा वायव्य सरहद्दीच्या बाजूला आणि पश्चिमेच्या बाजूला या भारतवर्षाचं जणू रक्षण करायला बसलेला आहे. या राजस्थानचा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे. किती म्हणून सांगू आपल्याला, राजस्थानचं भाग्य असं आहे की आज जिथे अजमेर आहे त्या अजमेरच्या जागेवरच मधु आणि कैटभ या दोन महाबलाढ्य राक्षसांचा वध भगवान विष्णूंनी केला आणि म्हणून त्यांना नावं पडली मधुसूदन. मधु राक्षसाला मारणारा तो मधुसूदन आणि कैटभाला मारणारा तो कैटभारी. आणि म्हणून ज्या वेळेला संन्याशांचं बंड झालं आणि वंदे मातरमचा नारा पूर्व भारतामध्ये निनादला, त्यावेळेला हरे मुरारे मधु कैटभारे हाच त्यांचा महामंत्र होता. कारण मधु आणि कैटभ दोन्ही राक्षसांना मारणारा हा भगवान विष्णू, त्याचे आम्ही प्रतिनिधी आहोत, त्याचे भक्त आहोत, असा प्रचंड निनाद पूर्व भारतामध्ये गरजलेला होता. आणि त्यांनी अक्षरशः हे आकाश कोंदून गेलेलं होतं, गरजून गेलेलं होतं. इथेच आपल्या इतिहासाची प्रचंड परंपरा होऊन गेली. आपल्याला ज्ञात आहे का की ज्याला आपण मेवाड म्हणतो, मेवात म्हणतो, तो मरुकांतार या नावाचा भाग आहे राजस्थानचा पूर्वीचा. राजस्थानला पूर्वी रायस्थान म्हणत असत, रायस्थान. पुढे त्याचा अपभ्रंश झाला आणि त्याला आता आपण राजस्थान असं म्हणतो. मूळचं नाव रायस्थान असं आहे त्याचं. पण मेवात, मेवाडचा जो भाग आहे त्याला पूर्वी आपल्याकडे म्हणत असत मत्स्य. हा मत्स्य देश आहे. महाभारतामध्ये ज्या मत्स्य देशाचा उल्लेख झाला तो म्हणजे आजचा मेवाड, राजपुतान्याचा एक भाग. पांडवांनी जिथे अज्ञातवास स्वीकारलेला होता आणि 1 वर्ष पांडव अज्ञातवासामध्ये राहिलेले होते, तोही राजपुतान्याचाच एक भाग आहे आणि तो म्हणजे वैराट. ती विराट नगरी होती, त्याला आज वैराट असं म्हटलं जातं. असे अनेक प्रांत आहेत. शाल्व नावाचा भाग होता आणि तिथे शाल्वांचं राज्य होतं. महाभारतातला शाल्व हा राजपुतान्यामधून आलेला आहे. तिथेच सत्यवान झालंय. सत्यवान सावित्रीची कथा ही त्याच ठिकाणी शाल्व प्रांतामध्ये घडलेली आहे. या राजस्थानला अत्यंत गौरवशाली इतिहास आहे. या इतिहासातून
असंख्य बलाढ्य योद्धे या मरुभूमीतून निर्माण झालेले आहे. पूर्व राजस्थान जलानी अत्यंत समृद्ध आहे आणि पश्चिम राजस्थान हा मात्र अवर्षणग्रस्त आहे. म्हणून महाभारत कालामध्ये उत्तंक ऋषींनी तिथे पाऊस पाडायचा पहिला प्रयोग केलेला होता. आज जसा कृत्रिम पाऊस पाडतात ना, तसा पहिला प्रयोग महाभारत कालामधल्या महर्षी उत्तंकानी केलाय आणि राजस्थानच्या मरुभूमीमध्ये पाऊस पाडला. लुणी या नावाची एक नदी आहे. आपण कोणी जर गेला असताल राजस्थानामध्ये, तर पश्चिम राजस्थानामधली ती एकमेव मोठी नदी आहे. आणि पूर्व राजस्थानामध्ये अनेक लहान मोठ्या नद्या आहेत आणि त्यातली सगळ्यात मोठी म्हणजे चंबळ नदी आहे. त्या चंबळ नदीला पूर्वी चर्मणवती म्हणत असत. आपल्या मंगलाष्टकामध्ये चर्मणवती वेदिका असा नद्यांचा उल्लेख आहे, तो आपल्याला आठवला असेल. त्यातली ही चर्मणवती म्हणजे आज चंबळ नदी झालेली आहे. असंख्य आपल्याकडे अपभ्रंश होतात, त्यातले हे काही अपभ्रंश आहेत. सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी आहे आणि तिथून नदी वाहते. त्या नदीचं मूळचं नाव आहे उर्वशी, पण आज तिला म्हणतात उर्मोडी. आपल्या महाराष्ट्रामध्ये कुकडी या नावाची नदी आहे. तिचं मूळ नाव कुमुदवती आहे. कुमुदवती घाणेरडं नाव बदललं, कुकडी गोड नाव ठेवलं आम्ही. सह्याद्री गिरीचा विभाग विलसे, मंदार शृंगापरी नामे सज्जन जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती हे देवजाचे श्री, तेथे जागृत रामदास विलसे, जोया जना उद्धरी. सर्वार्थाने खरं आहे, पण ती उर्वशी नदी आहे मूळची. असे कितीतरी अपभ्रंश होऊन गेले आणि राजस्थानमध्ये तर ते झालेलेच आहे. पुढे हा राजस्थानचा इतिहास व्यापक होत गेला आणि गुहिलोत या नावाचं एक अतिशय थोर सूर्यवंशीय घराणं तिथे नांदायला लागलं. ते श्रीरामांच्या परंपरेमधले होतं आणि त्याच्यामध्ये गुहादित्य या नावाचा एक महाबलाढ्य राजा होऊन गेला. तो गुहेमध्ये जन्माला आला म्हणून त्याचं गुहादित्य असं नाव पडलं. गुहेत जन्माला म्हणून गुहा अधिक आदित्य म्हणजे सूर्य असं त्याचं नाव झालं. आणि त्यांनी स्वतंत्र राज्याची, स्वतंत्र घराण्याची निर्मिती केली आणि महाबलाढ्य राज्य राजपुतान्यामध्ये त्यांनी निर्माण केलं. पुढे या गुहिलोत हे घराणं वाढत गेलं आणि त्याच्या दोन शाखा झाल्या. त्यातली एक शाखा रावळ आणि दुसरी शाखा राणा. या दोन्ही शाखांचा पुढे विस्तार झाला आणि राणा शाखेनं शिसोदा या ठिकाणी आपली स्वतंत्र राजधानी निर्माण केली आणि म्हणून राणा शाखेमधल्या लोकांना शिसोदिया घराण्यामधले लोक म्हणायला लागले. आणि पुढे या शिसोदिया घराण्यातले लोक बाहेर पडले. त्यातले दोन बंधू प्रवास करत करत मरुभूमी ओलांडून गुजरात ओलांडून महाराष्ट्रामध्ये आले. त्यातला एक होता सज्जन सिंग आणि त्या सज्जन सिंगाचा वंश महाराष्ट्रामध्ये स्थिरावला, वाढला, इतका वाढला की पुढे त्या घराण्याचं नाव हळूहळू पालटत गेलं आणि भोसले झालं. आणि त्या शिसोदिया घराण्यातल्या भोसलेंच्या कुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांचं घराणं अस्सल क्षत्रिय आहे, त्याचा हा पुरावा आहे. मूळ गुहिलोत घराणं रावळ राणा शाखा झाल्या, राणा शाखा सिसोद्याला वाढली, सिसोदिया घराणं निर्माण झालं आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. रावळ आणि राणा अशा दोन शाखा झाल्या. तिकडे बाप्पा रावळनी अलौकिक पराक्रम केला, अफाट पराक्रम गाजवलाय आणि अरबांना इतकं झोडपून काढलं. आपला इतिहास अत्यंत गौरवशाली. यवन आले, त्यांच्या विरुद्ध आपले पूर्वज झुंजले. शका आले, त्यांच्या विरुद्ध झुंजले. हूण आले, त्यांच्या विरुद्ध शकानं तर सातवाहन राजांनी झोडपून काढलं. आणि राजस्थानच्या पल्याड असलेल्या यशोधर्मानी हुणानं झोडपून काढून या भारताच्या बाहेर हकलून दिलेलं होतं. बाप्पा रावळनी विजयाची ध्वजा, अजिंक्य ध्वजा फडकावत ठेवलेली होती. त्याही पुढे जाऊन बाप्पा रावळच्या वंशामध्ये हम्मीर झाला. मालदेवाबरोबर सख्य करून येणाऱ्या सगळ्या आक्रमकांना त्यांनी तोंड दिलेलं होतं आणि अनेक असे अलौकिक पराक्रम त्यांनी केले की इतिहासामध्ये त्याचं नाव अजरामर होऊन गेलं. त्याच वंशामध्ये पुढे खुम्मान झाला. या खुमाननी तर असा अलौकिक पराक्रम गाजवला की अरबांच्या आक्रमणाला नुसतं तोंड दिलं असं नाही, तर अरबांना इतकं झोडपलं त्यांनी की पुढे 150 वर्ष अरबांची हिंमत झाली नाही की या भारताच्या भूमीवर पाय ठेवावा. इतका अलौकिक पराक्रम खुम्माननी केला. आणि म्हणून परदेशी इतिहासकार या राजस्थान मधल्या खुम्मानला राजस्थानचा सीझर म्हणतात. इतका त्यांना त्या खुम्मानच्या पराक्रमाबद्दल आदर आहे. आज राजस्थानमध्ये ठेच जरी कोणाला लागली किंवा एखादा मुलगा भ्यायला
तर म्हणतात घाबरतोस काय, खुम्मान आपल्या बरोबर आहे. इतकं त्या राजपुतानामध्ये आहे. या पराक्रमी राजाचं नाव घेतलं जातं. हीच परंपरा उत्तरकालीन राजांनी चालवली. एकापेक्षा एक बलाढ्य, अगदी दुर्गादास राठोड राणा प्रतापापर्यंत अनेकांनी या मरुभूमीमध्ये पराक्रम गाजवला. त्याच्यामध्येच राणा कुंभ झाला, यामध्येच राणा संघ झाला, बलाढ्य राजे झाले. पण दुर्दैव असं की हळूहळू हा सगळा साम्राज्य विस्तार होत असताना कुंभलगडाची निर्मिती झाली, गोगुंदाची निर्मिती झाली. प्रत्यक्ष मेवाडमध्ये अजिंक्य अशा अनेक वीरांनी निरनिराळ्या ठिकाणी हवेल्या बांधल्या, नवे नवीन असे डोंगरी किल्ले निर्माण केले. आपल्याकडे किल्ल्यांचे जे अनेक प्रकार आहेत त्यातले अनेक किल्ले आज आपल्याला या मरुभूमीमध्ये राजस्थानामध्ये पाहायला मिळतात. एक आहे गिरिदुर्ग. महाराष्ट्रामध्ये असे उदंड किल्ले आहेत. डोंगरावर जे बांधलेले किल्ले असतात त्यांना गिरिदुर्ग असं म्हणतात. स्थलदुर्ग, याला मराठीत आपण भुईकोट किल्ले म्हणतो, हे महाराष्ट्रामध्ये खूप आहेत. याच्या व्यतिरिक्त जलदुर्ग आहे, खाडीच्या पाण्यात बांधलेला किल्ला, हा जलदुर्ग म्हटला जातो. सागरी किल्ला, नंतर किनारी किल्ला, म्हणजे 3 बाजूनी जमीन आहे आणि एका बाजूनी सागर येऊन भिडलेला आहे, त्याला किनारी किल्ला म्हणतात. वसईचा किल्ला असा आहे. दाट जंगलामध्ये जिथे किल्ला असतो त्याला वनदुर्ग असं म्हणतात. आपल्याकडचा वज्रगड किंवा वासोटा किल्ला असा आहे. मरुदुर्ग, जिथे वाळवंटात किल्ला बांधला जातो त्याला मरुदुर्ग असं म्हणतात. नानाविध प्रकारचे किल्ले आपल्याकडे आहेत आणि आपल्या या भारतवर्षामध्ये आपल्याला ते सगळे पाहायला मिळतात. युरोपमध्ये सगळ्या प्रांतात मिळून जेवढे किल्ले असतील त्याच्यापेक्षा जास्ती किल्ले एकट्या महाराष्ट्रामध्ये 365 पेक्षा अधिक आहेत. महाराष्ट्राचं मोठं भाग्य आहे. आणि तसं राजपुतानेचं सुद्धा आहे. कुंभलगड अलौकिक बांधलाय. चितोडची निर्मिती तर इतकी विलक्षण सुंदर आहे आणि तो किल्ला मुळात पाहण्यासारखा आहे. अजिंक्य किल्ला आहे, अत्यंत बलाढ्य किल्ला आहे. राणा कुंभ राणा संघाने त्याच्यावर नवीन इतिहास घडवलेला आहे. पण पुढे मात्र असं झालं की दुर्दैवानं हा राणा संघ पराभूत झाला. युद्धामध्ये त्याचा एक पाय कापला गेला, एक हात तोडला गेला आणि तशाही परिस्थितीत त्यांनी स्वातंत्र्याचं युद्ध चालू ठेवलेलं होतं. पृथ्वीराज चव्हाणांनी काही गौरवशाली पानं आपल्या इतिहासाची लिहून टाकली, पण आमचे राजे फार उदार, शत्रूला परत पाठवणारे, शत्रूला सोडून देणारे असे राजे होते. आणि त्यांच्या लक्षात आलं नाही की आक्रमकांची जातकुळी कोणती आहे, आक्रमक काय स्वरूपाचं आक्रमण करणार आहेत. आणि पुढे त्याचं विदारक दृश्य तुम्हाला आम्हाला पाहायला मिळालं. आणि यावेळेला त्याच उदयपूरच्या वंशामध्ये उदयसिंह राजांनी जन्म घेतला. राणा संघ आणि राणा कुंभाची परंपरा सांगणारा अत्यंत पराक्रमी आणि अत्यंत तेजस्वी असा हा राजा होता. पण तोपर्यंत राजस्थानचं वैभव आणि राजस्थानमधले वीर कमी झालेले होते. 8व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत टोळधाडी पुनःपुन्हा येऊन कोसळत होत्या आणि या टोळधाड्यांनी आपल्या भारतवर्षाचं अपरंपार नुकसान केलं. किती म्हणून सांगू आपल्याला. असंख्य मंदिर लुटली गेली, असंख्य स्त्रिया भ्रष्टविल्या गेल्या, अनेक स्त्रिया, मुलं आणि पुरुष अरबस्थानामध्ये गुलाम म्हणून विकले गेले. अरबस्थानचं मूळ नाव आहे, आपल्याला ऐकून सुद्धा धक्का बसेल, रामशाम. त्याचा अपभ्रंश झाला पुढे आणि त्याला रुमशाम म्हणायला लागले. पण मूळ नाव रामशाम आहे अरबस्थानचं. इतिहासाची याला साक्ष आहे. भारतवर्षाच्या सीमारेषा इतक्या विस्तारलेल्या होत्या. आपल्याला आश्चर्य वाटेल, अफगाणिस्तानाचं नाव मध्ये वारंवार येत होतं, तो गंधार प्रांत आहे. मूळचं त्याचं नाव गंधार आहे. कंबोडिया मूळचा आपला कंबोज आहे. या सगळ्याची मूळची नावं वेगळी आहेत. अफगाणिस्तानच्या गंधारच्या पलीकडे ताजिकिस्तान आहे आणि तिथं एक पर्वत आहे. आपल्या ग्रंथामध्ये ज्याचं वारंवार वर्णन येतं तो मेरू पर्वत तिथे आहे. त्या मेरू पर्वताला आज पामीर पर्वत म्हणतात. पण त्या पामीर पर्यंत म्हणजे मेरू पर्वतापर्यंत भारतवर्षाच्या सीमारेषा जाऊन भिडलेल्या होत्या. या पामीर पर्वताच्या तळाशी म्हणजे मेरू पर्वताच्या तळाशी एक नदी वाहते आणि त्या नदीचं नाव आहे वंशू. त्या वंशू नदीला आज अमुदरिया असं म्हणतात. नावं पालटली पण जुना इतिहास सगळा ज्ञात आहे. आपल्याकडे प्रत्येक प्रांतामध्ये अलौकिक असे पर्वत आहेत आणि तसा राजस्थानमध्ये सुद्धा पर्वत आहे. त्याला पारियात्र असं नाव आहे. आज त्याला अरवली पर्वत म्हणून ओळखलं जातं. या अरवली पर्वताच्या साह्यानं आमच्या पूर्वजांनी अनेक युद्ध केली.
मरुभूमी आहे म्हणून अनेक तलाव खोदले. नक्की तलाव अबू पहाडावरचा, नाव नक्की आहे, नक्की तलाव अबू पहाडावरचा खोदलेला त्या पाण्यासाठी निर्माण केलाय. आज तिथे नावेत बसून जलविहार करण्यासाठी माणसं जातात, पण मागचा इतिहास कुणाच्याही लक्षात येत नाही. प्रचंड इतिहास त्याच्या मागे सगळा घडलेला आहे. उदय सिंह हा राणा कुंभन राणा संघाचा सगळा पूर्वजांचा इतिहास आणि गौरव मनामध्ये धारण करून त्या गादीवर बसला. हे घराणं अत्यंत उज्ज्वल होतं. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला रत्नसिंह राज्य करत होता त्यावेळेला 12व्या-13व्या शतकामध्ये या राजपुतान्यावर भयंकर आक्रमण झाली. त्यातलं एक आक्रमण अलाउद्दीन खिलजीचं होतं आणि त्याच्या मनामध्ये अभिलाषा होती ती या राजपुतानामधल्या अत्यंत सुंदर स्त्रियांची. राक्षसांना अभिलाषा 3 गोष्टींची असते: सत्ता, संपत्ती आणि भूमीसह स्त्रिया. त्यांना बाकी काही नको असतं. त्यांच्याजवळ माणुसकी नसते, त्यांच्याजवळ राजधर्म नसतो, त्यांना राष्ट्र कळत नाही, त्यांना एकच कळत असतं असं भयंकर काहीतरी करावं, लोकांवर दहशत बसवावी. अलाउद्दीनची प्रचंड स्वारी आली आणि त्यावेळेला रत्नसिंह नावाचा राजा चितोडचा हा त्यांनी लक्ष्मण सिंहाला मदतीला बोलावलं. लक्ष्मण सिंह आपल्या 7 पुत्रांना घेऊन लढायला आला. प्रचंड लढाई झाली आणि सगळ्या राजपुतांनी जोहार केला. कटून मारले गेलेले आहेत युद्धामध्ये. अलाउद्दीन खलजीच्या विरुद्ध रत्नसिंह मारला गेला, लक्ष्मणसिंह मारला गेला, त्याचे 6 पुत्र मारले गेले आणि या रत्नसिंहाची अत्यंत लावण्यवती पत्नी पद्मिनी, तिची अभिलाषा अलाउद्दीन खिलजीच्या मनामध्ये होती. त्यावेळेला त्या पद्मिनीने सांगितलं, या वाड्यामध्ये, या किल्ल्यामध्ये प्रचंड चौथरा निर्माण करा आणि अग्नी प्रज्वलित केला. अत्यंत गौरवर्णाच्या असंख्य स्त्रियांनी, लावण्यवती तरुण स्त्रियांनी आपला देह त्या अग्निकुंडामध्ये समर्पित करून टाकला. या त्यागाला सीमा नाही, या आत्मगौरवाला सीमा नाही आहे. आणि वखवकलेला अलाउद्दीन खिलजी ज्यावेळेला किल्ल्यामध्ये प्रवेश करता झाला त्यावेळेला त्याच्या दृष्टीला पडल्या फक्त ज्वाला. इतकं पातिव्रत्य आणि सत्यत्व हे या स्त्रियांच्या अंतःकरणामध्ये की स्पर्श होईल केवळ पतीचा, आणि पतीचा झाला नाही तर सगळ्यांना शुद्ध करून घेणाऱ्या केवळ अग्नीचा, बाकी अन्य कोणाचाही नाही. काय विलक्षण भक्ती मनामध्ये असली पाहिजे. आणि हे आक्रमकांनी पाहिलेलं होतं. राजस्थानचा वेगळा रंग पाहिलेला होता. उदयसिंहाच्या कालखंडामध्ये सुद्धा अशी प्रचंड लाट आली आणि उदयसिंहाला अत्यंत नाईलाजानं माघार घ्यावी लागली आणि चितोड पडलं. अकबराने प्रचंड हल्ला केलेला होता, चितोड पडलं. बाजूची भूमी सुद्धा ही अकबराच्या ताब्यामध्ये गेली आणि डोंगराळ भागाचा आश्रय घेऊन गोगुंदा कुंभलगडाच्या बाजूला उदयसिंह निघून गेला. या वेळेला अकबराला इतका आसुरी आनंद झाला. आमच्या पाठ्यपुस्तकात इतकं खोटं लिहितात. अकबर किती चांगला राजा होता, किती त्यांनी बरोबरीच्या नात्यानं सगळ्यांना वागवलं. धादांत असत्य, इतका खोटा इतिहास भारतामध्ये लिहिला गेलाय की आमच्या पुढल्या पिढ्यांना सत्य दर्शनच घडलेलं नाहीये. ज्या वेळेला चितोड पडलं आणि अकबरांनी आजूबाजूचा भूभाग जिंकून घेतला त्यावेळेला दहशत बसवण्यासाठी अकबराच्याच इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे की अकबराने एक अत्यंत वाईट कृत्य केलं. काय केलं असेल? 30,000 निरपराध माणसं मारली, सगळ्यांची मस्तक छाटून टाकले, कुणाचे हातपाय तोडले, कुणाचे डोळे काढले, कुणाचे गळे चिरले. 30,000 निरपराध माणसं. आपल्या मनाशी जरा कल्पना करून बघा. 30,000, एक नाही, दोन नाही, 30,000 माणसं कापून काढली. का? केवळ दहशत बसावी म्हणून. या उदयसिंहाचे ज्या वेळेला त्यांनी माघार घेतली, ज्या वेळेला त्याचं राज्य घराणं सुखानं नांदत होतं, त्या कालखंडामध्ये प्रथाच अशी होती की एकापेक्षा अधिक विवाह करायचे. जास्तीत जास्त क्षत्रिय राजे जोडलेले असावेत म्हणून एकापेक्षा अधिक विवाह त्या कालखंडामध्ये होत असत. आणि उदयसिंहाचे सुद्धा बरेच विवाह झालेले होते
आणि इतिहास सांगतो की त्याला 24 कन्यापुत्र होते आणि त्यातला सगळ्यात जो मोठा होता तो आपला चरित्र नायक आहे महाराणा प्रताप. हा प्रताप सिंह त्याचा सगळ्यात मोठा पुत्र आहे. राणा प्रतापाचा जन्म आहे 9 मे 1540. 9 मे 1540 या दिवशी महाराणा प्रतापाचा जन्म झाला आणि उदयसिंहाचा पहिला पुत्र जन्माला आला म्हणून मुठीनं साखर राजपुतान्यामध्ये वाटली गेलेली होती. हत्तीच्या अंबारीमधून सेवक गेलेले होते आणि त्यांनी साखर वाटलेली होती. या प्रताप सिंहाचा दुसरा धाकटा भाऊ तोही राणा प्रतापासारखा अत्यंत बलाढ्य निपजला. त्याचं नाव होतं शक्तिसिंह. हे दोन्ही भावंड ही बरोबरीनं वाढली आणि उदयसिंहानं त्यांना उत्तमातलं उत्तम शिक्षण दिलं. दाणपट्ट्याचे हात कसे खेळावे, खड्ग धारण कसं करावं, भालाफेक कशी करावी, हत्ती कसा चालवावा मोठी कला आहे, घोडदौड कशी करावी, भाल्याची फेक कशी अचूक असावी, या सगळ्याच शिक्षण या राजपुत्रानं उत्तमातल्या उत्तम प्रकारे मिळालेलं होतं. हा महाराणा प्रताप अत्यंत बलाढ्य होता आणि हळूहळू चंद्रकलेप्रमाणे वाढायला लागला आणि सद्गुणांनी त्यांनी प्रजाजनांना जिंकून टाकलं. शिवाजी महाराजांच्या मध्ये जसे लोकोत्तर सद्गुण होते तसे लोकोत्तर सद्गुण या महाराणा प्रतापाच्या ठाई होते. हा धर्मज्ञ होता, हा कृतज्ञ होता, हा नीतिज्ञ होता, हा अत्यंत सदाचारी होता, हा प्रजानुरंजन करणारा होता, लोककल्याणाचा विचार याच्या अंतःकरणामध्ये सदैव असे. हा अत्यंत मातृपितृभक्त होता. आपल्या मातृभूमीवर त्याची अढळ श्रद्धा होती. कोणताही अवघड प्रसंग आला तरी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी, स्वराज्यासाठी, स्वधर्मासाठी कोणतीही किंमत मोजायला महाराणा प्रताप सिद्ध होता आणि म्हणून त्याचा गौरव सगळ्या प्रजाजनांच्या मनामध्ये होता. त्यानं वाटायचं अरे पुत्र असावा तर असा असावा आणि म्हणून अत्यंत प्रेमानं महाराणा प्रतापाचं नाव राजघराण्यामध्येही घेतलं जात असे आणि प्रजाजनांमध्येही घेतलं जात असे. हा महाराणा प्रताप हळूहळू वाढायला लागला आणि शक्तिसिंहही त्याच्यावर वाढायला लागला. या उदयसिंहाचे जे विवाह झाले त्यात त्याची जी सगळ्यात लहान राणी होती भाटियाणी म्हणून तिचं नाव आणि तिच्या पोटी एक पुत्र जन्माला आला त्याचं नाव जगमल. या उदयसिंहाचं त्या जगमल्लावर अतिशय प्रेम होत आणि त्या राणीनं त्या राजाच्या मनामध्ये असं भरवून दिलं की माझ्याच पुत्राला या राज्याची धुरा पुढे प्राप्त व्हायला पाहिजे, हाच चितोडच्या गादीवर बसला पाहिजे. पुढे दुर्दैवानं असं झालं या राजाला चितोड सोडावं लागलं आणि डोंगराळ आश्रयामध्ये गोगुंद आणि कुंभलगडाच्या आश्रयानं त्याला नांदावं लागलं. ज्या वेळेला उदयसिंह तिथे जाऊन पोहोचला त्यावेळेला एक वर्ष पुढे सरकत असताना त्यांनी निकराचे प्रयत्न केले पण चितोड काही त्याला परत घेता आलं नाही. शेवटी 1572 साली हा राजा मृत्यू पावला. ज्या वेळेला राणा प्रताप 32 वर्षांचा होता. 1572 मध्ये उदयसिंहाने देह ठेवला. ज्या घराण्यामध्ये विक्रमादित्याची परंपरा होती, ज्या घराण्यामध्ये उदयसिंहाची परंपरा होती त्या घराण्यामध्ये राणा जन्माला आला. हा उदयसिंह ज्या वेळेला लहान होता त्यावेळेला त्याच्यावर मारेकरी घातलेले होते आणि हा राजपुत्र जगावा म्हणून ज्या वेळेला शत्रू आत आले त्यावेळेला त्या उदयसिंहाचं पालन पोषण करणारी जी दाई होती तिचं नाव आहे पन्ना. या पन्ना दाईनं काही अलौकिक केलं. त्यांनी या राजपुत्राला तिनं दडवलं आणि आपला बाळ आपला पुत्र त्यांनी जिथे तो राजपुत्र झोपत असे त्या गादीवर ठेवला आणि मारेकरी ज्या वेळेला आत घुसले आणि त्यांनी विचारलं त्यावेळेला तिनं पलंगाकडे बोट दाखवलं. त्या पन्नादाईच्या डोळ्यासमोर तिच्या पुत्राला कापून काढलं. लहान बाळ येते, चिरण्यात आलं त्याला अक्षरशः. हा राजपुत्र वाढू नये म्हणून तिनं आपल्या पुत्राचं बलिदान दिलं आणि उदयसिंहाचे प्राण वाचवले. या त्यागाला कोणतीही सीमा नाही. कशातून निर्माण झाला असेल ही राष्ट्रभक्ती. राजस्थानच्या राष्ट्रभक्तीला वेगळाच रंग आहे. तिथल्या भक्तीला शक्तीचं कवच आहे आणि तिथल्या शक्तीला भक्तीचं अंतःकरण आहे. असं विलक्षण सामर्थ्य असलेली शक्ती भक्ती पंजाबमध्ये, राजस्थानमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. शक्तीला भक्तीचं अंतःकरण म्हणून शक्ती माजत नाही
आणि भक्तीला शक्तीचं कवच म्हणून भक्तीचा अंत कधी होत नाही असं विलक्षण आहे. उदयसिंह 1572 मध्ये मृत्यू पावला. ज्या वेळेला त्याची उत्तर क्रिया केली त्यावेळेला राजस्थानमध्ये एक संकेत असा आहे की राजपुत्रांनी उपस्थित राहायचं नाही. पण महाराणा प्रतापला मात्र मुद्दाम बोलावण्यात आलेलं होतं आणि धाकटा पुत्र जगमल त्यालाही बोलावण्यात आलेलं होतं. राणा प्रताप आला पण जगमल काही आला नाही. लोकांना अत्यंत आश्चर्य वाटलं आणि त्यावेळेला या जगमलनी प्रयोग असा केला, अन्य कुणाचाही सल्ला न घेता स्वतःला उदयसिंहाचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं. त्यावेळेला अक्षयराज नावाचा सरदार होता. ही रावत मंडळी अत्यंत बलाढ्य होती. त्यानं सांगितलं की आमच्या घराण्याची अशी परंपरा आहे राजघराण्याची की ज्येष्ठ पुत्रच बसेल आणि तो अपात्र असेल तर अन्य नावांचा विचार केला जाईल. हा प्रताप सिंह अत्यंत सत्पात्र आणि लायक आहे, तेव्हा यानीच या गादीवर बसलं पाहिजे. आणि त्यांनी जगमल्लाला दूर केलं या सगळ्या पराक्रमी सरदारांनी अमात्यांनी. आणि पुढे या राणा प्रतापाला गोगुंदा या ठिकाणी यौवराज्याभिषेक करण्यात आला. आता राजस्थानचा उत्तराधिकारी म्हणून त्याच्याकडे अत्यंत गौरवानं लोक पाहायला लागलेले होते. या वेळेला फक्त उदयपूरचं घराणं हे मोगलांकडे पाठ न फिरवता ताठ मानेनं झुंजत होतं. राजस्थानची अशी अवस्था झालेली होती, जोधपूर पडलेलं होतं, जयपूरनी केव्हाच गुडघे टेकलेले होते, मेवाडचा बराच प्रांत हा मुसलमानांनी जिंकून घेतलेला होता. भगवान दास असो, भगवंत दास असो, मानसिंग असो, या सगळ्यांनी केव्हा शरणागती पत्करलेली होती. अनेक राजे असे होते की त्यांनी आपल्या मुली या मोगल बादशहाला अर्पण केलेल्या होत्या. घ्या पण आमचा सन्मान वाचवा, धिक्कार असो, आमचं राज्य वाचावं म्हणून अनेक राजांनी आपल्या कन्यांचे बळी दिलेले होते. आणि त्याच्यामध्ये भगवान दास होता, भगवत सिंग होता आणि भगवंत संघाचा या भगवंत दासाचा पुत्र मानसिंग तो सुद्धा होता. या मानसिंगाची आत्या अकबराची एक पत्नी होती, तिला पाठवण्यात आलेलं होतं आणि ती मुसलमान झालेली होती. अकबर राजाला स्त्रियांची एवढी आह होती की स्त्रिया अनंत आपल्याला प्राप्त व्हाव्यात म्हणून दिल्लीमध्ये मीना बाजार भरवला जात असे आणि सुंदर स्त्रिया तिथे पळवून आणल्या जात असत आणि त्यातून तो निवड करत असे आणि त्या सगळ्या स्त्रियांना अकबराच्या जनानखान्यामध्ये कोंबलं जात असे. धर्मशील राजा म्हणून त्याचं वर्णन धारांत सत्य आमच्या पाठ्यपुस्तकात केलं जात. या खोटेपणाला सीमारेषा नाही आहे. मला तर वाटतं उद्या असा इतिहास आता लिहिला जाणार. तिकडून अफजल चाचा आले, इकडून शिवाजी भतीजा. परस्परांची दीर्घ कालखंडानंतर भेट झाल्यानंतर दोघांना इतका आनंद झालेला होता, दोघांचे डोळे अत्यानंदानं भरून आले. प्रेमाने परस्परांना आलिंगन देऊन दोघी गाद्यांवर बसले, फळं सोलली, एकमेकांना भरवली. पण अफजल चाचानी गोंधळ केला म्हणे की एक केळं खाऊन साल पायातच टाकली. निरोपाचे विडे घेतले आणि दोघं उभे राहिले. महाराज उभे राहिले, नेमका सालीवर पाऊल पडलं. हातात सुरी होती, पाऊल घसरलं, सुरात थेट अफजल चाचांच्या पोटात. मारायचं नव्हतंच. असाही इतिहास उद्या आपल्या पाठ्यपुस्तकाला तर नवल वाटायचं कारण नाही. कोण संपादक मंडळ असतं कोणा असतं. इतका हा अकबर पापी राजा, इतके अनंत अत्याचार त्यांनी केले. इतक्या राजपुतानामधल्या सुंदर स्त्रिया त्याच्या जनानखान्यामध्ये गेल्या आणि हा म्हणे चांगला राजा. या मानसिंहाची हत्याच त्याची पत्नी झालेली होती आणि तिला पाठवण्यात आलेलं होतं. सगळा राजपुताना जवळजवळ पराभूतून गुडघे टेकून अकबराला शरण गेलेला होता. आणि अशा वेळेला ताठ मानेना उदयपूरचं एकच सिंहासन झुंजत होतं आणि अकबराच्या हृदयामध्ये काट्यासारखं ते सलत होतं. चितोडगड आपल्याला मिळत नाहीये म्हणून तो अत्यंत अस्वस्थ झालेला होता आणि म्हणून त्यांनी ठरवलं की एक प्रचंड आक्रमण या राजपुतान्यावर करायचं. या वेळेला उदयसिंहानी आपल्या सगळ्या सरदारांना एकत्र करण्याला प्रारंभ केलेला होता. आपल्याला माहिती आहे की राजपुतान्याची पुष्कळ भूमी ही प्रचंड डोंगराळ आहे. अरवली पर्वत जो अखंड पसरलेला आहे त्याच्यामध्ये अनंत गुहा आहेत, पठार आहेत, अवघड शिखर आहेत आणि याच्यामध्ये भिल्ल समाज प्रचंड आहे. या सगळ्या भिल्ल समाजाला या राणा प्रतापांनी अनुकूल करून घेतलेलं होतं. राणा प्रतापाने प्रतिज्ञा केलेली होती
की जोपर्यंत चितोड पुन्हा प्राप्त होत नाही तोपर्यंत राजसिंहासनावर बसणार नाही आणि मऊ गादीवर झोपणार नाही. आधुनिक कालखंडामधल्या पुढाऱ्याची घोषणा नव्हती. राणा प्रतापाने शेवटपर्यंत पाळले. अलौकिक होता हा महात्मा, शेवटपर्यंत पाळले आणि भिल्लांना एकत्र केलं. कारण भिल्ल या डोंगराळ भागामध्ये लढायला अत्यंत काटक होते. त्यांनी आपल्या प्रजेला अतिशय प्रोत्साहन दिलं. अनेक तरुण आपल्या सैन्यामध्ये भरती केले. घोडदळ पायदळ त्यांनी नव्यानं तयार केला आणि उदयसिंहाचा सार्थ वारसा महाराणा प्रतापांनी पुढे चालवला. आणि या वेळेला कोरची या नावाचा एक वकील, सुलतान खा कोरची त्याचं नाव, हा वकील दिल्लीहून निघाला. अकबरांनी पाठवलेला होता आणि त्यांनी ठरवलेलं होतं की याना त्या प्रकारानं या राणा प्रतापाला गुडघे टेकून शरण आणायचं. साम दाम दंड भेद काय वाटेल ते करायला लागलं तरी चालेल. त्यातल्या त्यात दामानी काम झालं फारच उत्तम. वाटेल तितके दामाजी पंत द्यायला लागले तरी चालतील, पण राणा प्रताप वश व्हायला पाहिजे म्हणून अपरंपार धन देऊन सुलतान खा कोरचीला अकबरांनी पाठवलं आणि प्रत्यक्ष संवादाची पहिली फेरी झाडली. आणि कोरचीला अंदाज आला राणा प्रताप काय चीज आहे. ज्याच्या हृदयामध्ये बुद्धीमध्ये मस्तकामध्ये केवळ राष्ट्रभक्ती होती आणि मातृभूमीचं प्रेम होतं, हा कोणत्याही प्रकारे आपल्याला वश होणार नाही याची संपूर्ण कल्पना सुलतान खा कोरचीला आली. तो म्हणाला वाटेल तेवढे पैसे मी तुम्हाला द्यायला तयार आहे. किंबहुना आमच्या बादशहानी खाविंदानी हेच सांगितलेलं आहे की वाटेल तेवढं धन घ्या, आपण बादशहाच्या सेवेमध्ये या. आपण म्हणाल तर 5000 70,000 मनसबदारी आपल्याला मिळेल, आपलं जीवन धन्य होऊन जाईल. पण या देशामध्ये असे काही अलौकिक झाले. दिलेर खाननी ज्या वेळेला मुरारबाजीला म्हटलं, आय बहादर चाल दिल्लीला, मी तुला मनसबदारी देतो 70,000ची. त्यावेळेला मुरारबाजीने सांगितलं तू तुझ्या मनसबदारीवर, अरे मी शिवाजी राजाचा शिपाई, तुझा कौल घेतो काय. धारा तीर्थी पडले पण लालूच दाखवली तरी त्याला कधी बळी पडलेले नाही आहेत. आणि कोरचीच्या लक्षात आलं महाराणा प्रताप अत्यंत स्वाभिमानी आहे आणि मान खाली घालून तो दिल्लीला परत गेला. त्यावेळेला अकबर आला तर युद्ध न करता, रक्त न सांडता, कारण हा डोंगराळ मुलूक अवघड आहे याची त्याला पूर्ण कल्पना होती. आणि म्हणून त्यांनी आपला दुसरा प्रतिनिधी पाठवला. हा दुसरा प्रतिनिधी म्हणजे अकबराच्या अत्यंत मर्जीतला अत्यंत बलाढ्य योद्धा होता. त्याचं नाव मानसिंग. हा मानसिंग हा राजपुतान्यावरही चालून आला आणि नंतर महाराष्ट्रावरही चाल करून आला. फार वाईट झुंजलेला आहे. त्याच्या घराण्यामधल्या दुसऱ्या मानसिंगाने इथेही आक्रमण केलेलं होतं, पण हा राजपुतान्यावर चाल करून जाण्यासाठी आला आपल्याला माहिती आहे. आणि तो ज्या वेळेला आला त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा राणा प्रतापाची भेट घ्यायचा प्रयत्न केला. राणा प्रतापाने पहिल्यांदा त्याची भेट घ्यायला नकारच दिला. जो एका दृष्टीनं भावनेनं अंतःकरणानं बाटलेला आहे त्याची कसली भेट घ्यायची. पण मानसिंहाने फारच आग्रह धरला म्हणून शेवटी राणा प्रतापाने अत्यंत नाईलाजानं भेट घेतली. आणि ती भेट घेण्यासाठी ज्या वेळेला मानसिंह राजसभेमध्ये आला त्यावेळेला राणा प्रतापाने त्याचं यथोचित जेवढं स्वागत करायला पाहिजे तेवढं केलं. आणि नंतर त्याच्या सन्मानार्थ मेजवानी दिलेली होती. या मेजवानीला राणा प्रताप उपस्थित राहिला नाही. त्यावेळेला मानसिंहाला नवट वाटलं आणि त्यांनी विचारलं की राणा कुठं आहे. त्यावेळेला महाराणा प्रतापाच्या वकिलांनी सांगितलं जे मनाने बाटलेत आणि दिल्लीश्वराला शरण गेलेत त्यांच्या मांडीला राणा प्रताप कधी जेवण घेत नाहीत. तेव्हा त्या मानसिंहाला अक्षरशः थप्पड मारल्यासारखं झालं. तो अत्यंत अपमानित झाला आणि तसाच उठला, बाहेर पडला. त्याच्या सैन्यामध्ये 300 कुत्रे होते, त्यानं ते सगळं अन्न खाऊ घातलं. अत्यंत त्याचा संताप झाला आणि मान खाली घालून तो परत गेला आणि अकबराला फतेपूर सिक्रीला जाऊन त्यांनी ही सगळी वार्ता त्याच्या कानावर घातली. आणि तो म्हणाला असं घडले राणा वाकणारा नाही आहे. तरीही यांनी चिकाटी सोडली नाही. आणखीन एक आपला प्रतिनिधी अकबरांनी पाठवून दिला आणि त्याचं नाव भगवंतदास म्हणजे मानसिंगाचा प्रत्यक्ष पिता वडील. आणि ते आले आणि त्यांनी राणा प्रतापाला अनंत प्रकारे समजावून सांगायचा प्रयत्न केला की बाबा रे युद्ध मांडू नकोस, सगळा राजपुताना पराभूत झालेला आहे, तेव्हा तू कशाला हा युद्धाचा डाव मांडतोयस. कारण दिल्लीच्या बादशहाचे सामर्थ्य अलौकिक आहे. सूर्यासमोर तू काजवा आहेस, कसा काय त्याच्या तेजाला सामोरं जाशील, शहाणा असशील, गुडघे टेक आणि शरणी आहे. आणि तरी सुद्धा यांनी नकार दिला.
राणा प्रताप म्हणाला, युद्धामध्ये मृत्यू आला तरी चालेल, पण मी दिल्लीच्या राजापुढे गुडघे टेकणार नाही आणि नतमस्तक होणार नाही. अकबराने तरीही चिकाटी सोडली नाही आणि भगवान दासाला पाठवलं. यांनी आपली नावं तरी बदलायची. एकाचं नाव भगवंत, दुसऱ्याचं भगवान. आपल्याच एका बांधवाच्या विरुद्ध मुसलमान बादशाचं प्रतिनिधित्व घेऊन येतात. या लाचारीचा धिक्कार असो, खरोखर धिक्कार असो. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला मराठी साम्राज्याचा अस्त जवळ आला आणि शेवटचे सरसेनापती मराठी साम्राज्याचे बापू गोखले होते, त्यावेळेला ब्रिटिशांना त्यांच्या तलवारीची ताकद माहिती होती. मराठे लोक उघड्या मैदानात तलवारीनं कशी झुंज घेतात हेही माहिती होतं. वडगाव मावळला ब्रिटिशांनी इतका मार खाल्ला की त्यांनी ठरवलं, आता युद्ध तलवारीचं नाही, आता फक्त बंदुका आणि तोफांचं करायचं. तलवारीमध्ये आपण मारच खाणार, इतकी मराठ्यांची ही तलवार तिखट आहे. वडगाव मावळला अपरंपार मार खाल्ला. म्हणून पुढे त्यांनी असं ठरवलं की बापू गोखले आपल्या विरुद्ध लढायलाच नको. आणि म्हणून त्यांनी आपला एक प्रतिनिधी पाठवला. तो गोरा नव्हता, तो आपलाच होता. त्याचं नाव लिंगो भगवान. इथे भगवानच. तो आला, बापू गोखलेंना भेटला आणि थोडक्यात त्यांनी विचारलं, बापू तुमची किंमत सांगा. ज्या वेळेला ब्रिटिश सैनिक चालून येतील त्यावेळेला तुम्ही म्यानातली तलवार बाहेर काढायची नाही, तुम्ही फक्त किंमत सांगा. त्यावेळेला बापू गोखलेने जे उत्तर दिले ते अलौकिक आहे. ते म्हणाले, ब्रिटिश मला काय देतील? त्रिभुवनाची दौलत जरी तुम्ही आणून माझ्या पुढे ओतली तरी असा राष्ट्रद्रोह माझ्या हातून कदापि होणार नाही. मी स्वामीद्रोह करणार नाही, राष्ट्रद्रोह करणार नाही. युद्धामध्ये झुंजताना मला मृत्यू आला तरी चालेल, पण हा बापू गोखले कधीही बेईमानी करणार नाही. सारस्वतकार विल भावेनी म्हटलेलं आहे की एवढा मजकूर बापू गोखलेंची वाक्य तसबिरीमध्ये घालावीत, आपल्या देवघरामध्ये ठेवावीत आणि त्याचं पूजन करावं. इतकं या शब्दांना अलौकिक मोल आहे. असे अलौकिक महात्मे ज्या भूमीमध्ये झाले त्या देशाचा इतिहास काही लोकांनी इतका निस्सत्व करून टाकावा आणि आमची सगळी प्रकरणं युनोकडे न्यावीत. जणू आमच्या देशात पराक्रम नाहीच, आमच्या देशात कुणीच सामर्थ्यशाली नाहीच. अकबरांनी 4 वेळेला आपले दूत पाठवले आणि 4 वेळेला दूत पाठवून सुद्धा शेवटी काही यश आलं नाही. तेव्हा सामानी काही भागत नाही, दामानीही काही भागत नाही हे त्याच्या लक्षात आलं. आता 2च मार्ग उरले, एक दंड आणि भेद. त्याचाच आश्रय करायला पाहिजे हे त्याच्या लक्षात आलं. 1572 आणि 73 मध्ये प्रतिनिधी येत होते, भेटत होते आणि त्यावेळेला राणा प्रतापला पूर्ण कल्पना होती की केव्हा ना केव्हा तरी आक्रमण होणार आहे. म्हणून त्यांनी सैन्य बांधायला प्रारंभ केलेला होता. सैन्य बांधलं गेलं, प्रचंड सैन्य उभारलं आणि त्यावेळेला 72, 73, 74 3 वर्ष सरली. अकबरी शांत बसलेला नव्हता. त्यांनी आक्रमणाचा प्रारंभ ठरवलेलाच होता मनामध्ये आणि आता त्यांनी अनेक बलाढ्य माणसं एकत्र केली. त्यातला एक होता आसफ खां, प्रख्यात होता. दुसरा होता शहाबाज खां, तिसरा होता अब्दुल रहीम खान खाना, चौथा होता मानसिंग आणि 5वा होता बदायुनी. मला वाटते 50-100 नावं तरी सहज सांगून झाली. तेव्हा शेवटच्या दिवशी सगळी विचारतो आपल्याला, म्हणजे मग किती सावधपणे तुम्ही ऐकताय ते लक्षात येईल. ज्यांना आठवतील ते खरे श्रोते. म्हणून एकाग्रतेनं श्रवण केलं तर इतिहास ठसेल चित्तामध्ये. हा नुसता ऐकायचं नाही, घरी जाऊन सांगायचा. जे तरुण इथे आले नाही आहेत त्यांना सांगा. हे सगळे अत्यंत बलाढ्य सरदार अकबरांनी एकत्र केले आणि प्रचंड दरबार देऊन पाठवून दिला. 1575 मध्ये या जोडणीमध्ये सगळा कार्यक्रम या दोन्ही राजांनी हातामध्ये घेतलेला होता. राणा प्रताप सुद्धा पुढे आक्रमण होणार पूर्ण कल्पना होती. आणि यावेळेला मार्च महिन्यामध्ये अकबर राजा जो निघाला तो फतेपूर सिक्रीला आला आग्र्याहून आणि तिथून पुढे अजमेरला आला. अजमेरला चिस्तीचा दर्गा आहे आपल्याला माहिती आहे आणि तिथे तो दर्शनाला, सुफी संतांपैकी एक त्याचा दर्गा तिथे आहे, त्याच्या दर्शनाला तो अजमेरला आला आणि तिथून माघारी वळला.
फतेपूर सिक्रीला गेला आणि तिथे त्यांनी सगळ्या या आपल्या बलाढ्य सरदारांना एकत्र केलं. प्रचंड दळभात, अनेक लांब पल्ल्याच्या तोफा, घोडदळ, उंट असं सगळं प्रचंड साहित्य त्यांनी फतेपूर सिक्रीमध्ये एकत्र केलं. आणि या सगळ्यांच्यावर अधिकारी कोण, सरसेनापती कोण, तर त्यांनी मानसिंगाची निवड केली. हेतू अगदी साधा होता. कोणीही मेलं तरी राजपुतांपैकीच मरू दे. आपला सरदार बलाढ्य कोणीही मरायला नको, आपापसात भांडू देत आणि मरू देत. आपलं दिल्ली आग्र्याचं राज्य बलाढ्य व्हायला पाहिजे, एकच हेतू होता. नकीब खान नावाचा सरदार अत्यंत रुष्ट झाला याच्यामुळे. आणि त्यावेळेला बदायुनीने त्याला विचारलं की आपण केव्हा निघणार. त्यावेळेला त्यांनी एकच उत्तर दिलं, ज्या वेळेला मानसिंग सरसेनापती नसेल त्यावेळेला मी निघेन. म्हणजे मुसलमान सरदार या राजपूत सरदाराचं सरसेनापतित्व मानायला तयार नव्हते. आणि तरी सुद्धा आमची लाचार मंडळी दिल्लीश्वरापुढे लोटांगण घालत होती. प्रचंड दळभार घेऊन 2 एप्रिल 1576 या दिवशी हा मानसिंग निघाला. अपरंपार सेना बरोबर आहे. आणि राणा प्रतापाच्या दूतांनी सगळ्या वार्ता आणल्या. सांगितलं पुढे काय काय घडणार आहे, हा कुठपर्यंत येणार आहे, त्याच्या वार्ता आल्या. राणा प्रतापाने एक ठरवलं, जितका दुर्गम भाग आहे कुंभलगड गोगुंद्याचा आणि त्याच्याही पल्याड असलेला डोंगराचा अरवली पर्वताच्या आश्रयाने झुंजायचं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, याला फार हुशार अशी राजकारणामधली ध्येय धोरणं म्हणतात. शत्रू आला तर पहिल्यांदा त्याची रसद तोडायची. तेही शक्य नसेल तर धनधान्य त्याला कुठेही मिळू नये अशी व्यवस्था करायची. म्हणून राणा प्रतापांनी पहिल्यांदा जिथून मानसिंग येणार आहे तिथला आपलाच प्रदेश उद्ध्वस्त करून टाकला. धान्य जे गोळा करता आलं नाही ते जाळून टाकलं. शत्रूच्या हातामध्ये पडता कामा नये, जाळले अक्षरशः. आणि फतवा काढला की जर या आज्ञेचं उल्लंघन कोणी केले तर त्याला कठोर शिक्षा केली जाईल. राणा प्रताप अत्यंत सद्गुण संपन्न, पण शिक्षेच्या बाबतीत तेवढाच कठोर होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा होता. ज्या वेळेला राणा प्रतापांनी हा फतवा काढला त्यावेळेला एका धनगराला असं वाटलं, काय होते बघूया तरी. बऱ्याच जणांनी आपली शेती जेवढं धान्य काढता येईल तेवढं काढून माघार घेतलेली होती. आणि बनास नदीच्या काठावर एका धनगराने ही आज्ञा मोडली म्हणून त्याला राणा प्रतापांनी मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली होती. दया माया नाहीच. हितायते राष्ट्राचं आहे, इथे व्यक्तीच्या हिताला प्राधान्य नाही. हितायते केवळ राष्ट्राचं आहे. आणि थोडी माघार घेत हा राणा प्रताप मागे गेला. याच्या माघारीचा अर्थ मानसिंगाच्या बरोबर लक्षात आला. त्याच्या लक्षात आलं की आपल्याला जितकं आत घेता येईल तितकं राणा प्रताप आत घेणार आणि मग आपल्यावर कोंडी करून आक्रमण करणार. त्याला पूर्ण कल्पना आली. राणा प्रतापाचं औदार्य एवढं होतं, त्यांनी हा मानसिंग एकदा शिकारीला गेलेला असताना त्याच्या तावडीत सापडत होता. पण राणा प्रतापांनी नाही म्हटलं. शिवाजी महाराज असते तर त्यांनी नक्की पकडला असता त्याला. हा भेद आहे. राजपुतान्यामधले राजे आणि शिवाजी महाराज यातला हा भेद आहे. पण राणा प्रतापांनी त्यांच्या परंपरेला, जोहार आणि कटून मरायचं या परंपरेला खूपच बगल दिली. प्रसंगी त्यांनी माघार घेतलेली आहे आणि पुन्हा सिंहाच्या छाव्यासारखी झेप घेऊन शत्रूला घायाळ केलेला आहे. पण रणांगणामध्ये आता मी मरतोच, माघार घेणार नाही असं महाराणा प्रताप कुठेही बोललेला नाही आहे. हे महाराणा प्रतापाचं वैशिष्ट्य आहे. तोपर्यंत सगळे राजे युद्धात उतरत, मेलो तरी 72 पण मी माघार घेणार नाही असं म्हणत असत. राणा प्रतापांनी पहिल्यांदा गनिमी काव्याचा आश्रय केला आणि मोगलांना सळो की पळो करून सोडलं. मानसिंग राजा वाचला, हा सरदार वाचला, कारण त्याला राणा प्रतापांनी अटक केली नाही. एक एक दिवस पुढे सरकला आणि जितका उन्हाळा तापेल तितका राणा प्रतापांनी तापून दिला. धन मिळेना, धान्य मिळेना, रसद हळूहळू कमी पडायला लागली आणि मानसिंग आणि त्याचे सगळे सहकारी अक्षरशः वैतागून गेले. पाण्याची कमतरता होतीच मरुभूमीमध्ये आणि त्याच्यामध्ये मे महिना इतका प्रखर होता, राजपुतांना जळतोय की काय असं वाटायला लागलेलं होता. आणि त्यावेळेला शत्रूची बरीचशी ताकद ही राणाने अगोदर कमी केली आणि मग जून महिना उजाडला. कुठेतरी तुरळक सरी आल्या, पण तरी सुद्धा उन्हाळा काही कमी झालेला नव्हता.
थंडी महाभयंकर आणि उन्हाळा तर प्राणघातक राजपुतान्यामधला, आणि 15 जून उजाडला. आता राणा प्रतापने ठरवलं की शत्रू पुढे सरकलाय, अरवलीच्या या पर्वतामध्येच त्याला गाठायचा आणि त्याच्यावर आक्रमण करायचं. 21 जून 1576 या दिवशी भारतवर्षाच्या इतिहासामध्ये एक सोनेरी पान लिहिलं गेलं. त्याला म्हणतात हळदी घाटीची लढाई. सोनेरी पान आहे भारतवर्षामधलं. खरं तर हळदी घाटी नावाच्या 2 जागा या अरवली पर्वतामध्ये आहेत. त्यातली एक जी आज युद्ध झालं म्हणून दाखवली जाते ती, आणि दुसरी त्याच्यापासून थोडी लांब आहे. पण ज्या कालखंडामध्ये म्हणजे 1576 मध्ये युद्ध झालं त्यावेळेला हळदी घाटी किती अरुंद होती म्हणून सांगू, जणू काही पावनखिंड. महाराष्ट्रामधली पावनखिंड जशी अत्यंत अरुंद आहे, पन्हाळ्यापासून विशाळगडापर्यंत शिवाजी महाराज गेले आणि पांढरपाण्याच्या पुढे पावनखिंडीत पहिल्यांदा पांढरपाण्याला झुंज झाली आणि नंतर पावनखिंडीमध्ये घोडखिंडीमध्ये झुंज झाली. तशी ती खिंड हळदी घाटी अत्यंत अरुंद आहे. आज शासनाने प्रयत्न करून दगड हलवून दगड फोडून वाट करून ती थोडी रुंद केलेली आहे. पण त्या कालखंडामध्ये म्हणजे 16व्या शतकामध्ये 1576 मध्ये ती अत्यंत अरुंद होती. आणि इथे त्या अरुंद जागी लागून बनास नदीच्या काठावर कमी जास्त उतार असलेलं असं एक रणमैदान होतं. त्या रणमैदानामध्ये वास्तविक पाहता हे युद्ध झालं. 21 जूनची सकाळ झाली आणि पहिलं आक्रमण राणा प्रतापाने केलं आणि मोगल फौजेला धक्का दिला. या वेळेला मोगल सेनेची पहिली तुकडी आली आणि ती किती होती म्हणून सांगू, 38,000पेक्षा जास्ती सेना आहे. 38,000 पेक्षा जास्ती. आणि राणा प्रतापाकडे किती वीर होते? 5 सहस्त्र, 5,000. त्यातलं 3,000 पायदळ होतं आणि 2,000 घोडदळ होतं. आणि तरी सुद्धा राणा प्रतापांनी ठरवलेलं होतं, खरा मल्ल असतो तो अशी कुस्ती फार वेळ नाही चालवत, तडाख्यामध्ये डावपेच करतो आणि समोरच्या मल्लाला लोळवतो. राणा प्रतापांनी तसाच चक्रव्यूह आखलेला होता आणि त्यांनी ठरवलं होतं एकदम आक्रमण करायचं आणि झपाट्यामध्ये मानसिंगालाच कोंडायचं आणि त्याला मारायचं. त्याला मारलं की सैन्य उद्ध्वस्त झालं म्हणून समजा. म्हणून सकाळी पहिली थोडी चकमक झाली आणि पहिलं आक्रमण राणा प्रतापाने केलं. इतिहासात आणि चित्रपटामध्ये काय वाटेल ते लिहिलं जातं. त्यात लिहिलेलं आहे की सलीमनी आक्रमण केलं. त्यावेळेस सलीम हा सरसेनापती होता असं दडपून वाटेल ते काही जणांनी लिहून ठेवलेलं आहे आणि चित्रपटात सुद्धा दाखवतात. सलीमचं वय त्यावेळेला म्हणजे अकबराच्या पुत्राचं वय, जो एका राजपूत स्त्रीच्याच पोटी जन्माला आलेला होता, त्याचं वय त्यावेळेला 5 वर्षांचं होतं. आणि तो मरुभूमीत आलेला सुद्धा नव्हता, दादांत असत्य. आणि त्यावेळी मानसिंग हाच सरसेनापती होता आणि युद्धाला तोंड फुटलं. पहिली जी चकमक झाली त्याच्यामध्ये 300 मोगल झपाट्यात कापले गेले आणि त्याचा जबरदस्त धक्का आसफ खाला बसला आणि शहाबाज खाला बसला. पुढे तुमुल युद्धाला जसा दिवस वर चढत गेला तसा तुमुल युद्धाला प्रारंभ झाला. भयानक लढाई झाली. कमी जास्त असं मैदान आहे सगळं, अरवली पर्वताला लागून बनास नदीच्या काठावरचं. पलीकडे हळदी घाटाची ती अरुंद पट्टी होती आणि तिथे अक्षरशः एकमेकाला माणसं कापत होती. अक्षरशः प्रेतांचा खच पडलेला होता आणि त्याच्यावर एकमेकाला तुडवून माणसं पुन्हा युद्ध करत होती. त्यावेळेला बदायुनी हा अकबराचा इतिहासकार हे युद्ध विस्फारलेल्या डोळ्यांनी बघत होता आणि त्याच्याबरोबर असफ खां होता. आणि हा बदायुनी सुद्धा लांब होता पण हातामध्ये धनुष्य होतं, बाण मारत होता. आणि त्यांनी असफ खाला एक प्रश्न विचारला, मोगल आपल्याला कोणत्या तराजूत तोलत होते हे या एका घटनेवरून आपल्या लक्षात येईल. तो त्या बदायुनीने विचारलं, असफ खा इतके राजपूत दिसत आहेत, आपल्या बाजूचे कोण आणि शत्रूचे कोण? मी बाण कोणाला मारायचा? कारण मला कळतच नाही, सगळे राजपूत सारखेच दिसत आहेत, पोशाखी जवळजवळ सारखा. त्यावेळेला असफ खानी दिलेलं उत्तर म्हणजे अकबर बादशाहच्या मनामध्ये काय होतं त्याचं ते प्रतिबिंब आहे. तो म्हणाला, कुठल्या का राजपुताला बाण लागेना, मरणारा राजपूतच. आपला असो नाही तर शत्रूचा असो, मरणारी माणसं आपली मुसलमान नकोत. राजपूत मेला म्हणजे आपलं काम झालं. किती अधमातली अधमी माणसं
ज्यांनी दिल्लीश्वराचं सिंहासन बळकट करण्यासाठी प्रयत्न केला, ईडरचा राजा ज्यांनी आपली कन्या राणा प्रतापाला लग्नामध्ये दिलेली होती, त्याला जावई करून घेतलेला होता, त्याच ईडरच्या राजानं आपली दुसरी कन्या अकबराला पत्नी म्हणून दिलेली होती. इतके लाचार लोक झालेले होते. आणि हा असफ खा त्या बदायुनीला सांगतोय, कुणाला का बाण लागेना, शेवटी मरणारे राजपूत मरू देत, आपला विजय झाला म्हणजे झाला. 10-10:30ची वेळ झाली आणि मग मात्र या राणा प्रतापाने ठरवलं आता अचूक क्षण आहे, आणि त्यांनी पुढची जी अभेद्य फळी होती मोगलांची ती फोडली, आणि फोडून त्यांनी हत्तीवर बसलेला मानसिंग जिकडे होता तिकडे एकदम आक्रमण केलं. ज्या घोड्यावर तो स्वार झालेला होता तो चेतक घोडा महाराणा प्रतापाप्रमाणेच राजपुतान्याच्या इतिहासामध्ये अजरामर होऊन गेलेला आहे. आणि अक्षरशः खाड 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 टापांचा आवाज येत असताना बेहाय बेहोश राणा प्रताप त्या मानसिंगावर तुटून पडला. या वेळेला मानसिंगाच्या हत्तीभोवती त्याचे अनेक अंगरक्षक होते. त्यांनी लांब पल्ल्याच्या पण हलक्या तोफा आणलेल्या होत्या, आणि जितका राजपूत सैनिकांवर मारा करता येईल तेवढा प्रचंड मारा मुसलमान करत होते. हा दौडत दौडत निघाला, आणि या वेळेला दुर्दैव असं झालेलं होतं की राणाचा सख्खा भाऊ शक्तिसिंह हा पकडला गेलेला होता अगोदरच, आणि त्याला धाक घातलेला होता, मुसलमान हो नाही तर मारतो, आमच्या बाजूने झुंज. पुढे त्याला मुसलमान केलं नव्हतं, पण तो अकबराच्या बाजूने झुंजत होता. काय आश्चर्य आहे. सख्खे भाऊ, सगर नावाचा सख्खा भाऊ होता कोणाचा, या राणा प्रतापाचा, तो अकबराच्या बाजूने झुंजत होता. या भारतवर्षाला शाप आहे काय, सख्खे भाऊ परस्पराशी असं झुंजतात. ज्या देशामध्ये प्रभू रामचंद्र झाले आणि आपल्या सावत्र भावंडांच्यावर त्यांनी अलौकिक प्रेम करून दाखवलं. रामाला एकही सख्खा भाऊ नाही आहे. भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न तिन्ही सावत्र भावंड आहे. असं उत्कट प्रेम केले की त्याला तोड नाही आहे. आणि त्याच देशामध्ये अशी परस्परांशी झगडणारी भावंड निर्माण व्हावीत. आता तर भाऊ स्क्वेअर सेंटीमीटरसाठी भांडतात. काय दुर्दैव आहे या मातीचं. खरं तर एवढा उज्ज्वल इतिहास मागे असताना असं घडावं, खरं तर घडू नये. रामाने जो आदर्श घालून दिला त्याला तोड नाही आहे. युधिष्ठिराने जो आदर्श घालून दिला त्याला तोड नाही आहे. नकुल सहदेव त्याची सावत्र भावंड आहेत, पण युधिष्ठिराने त्याच्यावर भीमार्जुना इतकं प्रेम केलेलं आहे. यक्ष प्रश्नाच्या वेळेला शेवटी यक्ष प्रसन्न झाला, कारण युधिष्ठिराने सगळी उत्तरं उत्तम दिली त्याच्या प्रश्नांना. त्यावेळेला त्यांनी सांगितलं यक्षाने, तुझे 4 भाऊ मृत होऊन पडलेले आहेत, एकाला उठवेन कोणाला तरी, कोणाला जिवंत करू सांग. त्यावेळेला धर्माने काय उत्तर द्यावं. धर्म म्हणाला, नकुलाला तू जिवंत कर यक्षा. त्यावेळेला ते यक्षाला आश्चर्य वाटलं, आणि तो म्हणाला, का रे बाबा, भीम तर एवढा बलाढ्य, अर्जुन तर त्रैलोक्यामध्ये अजिंक्य धनुर्धर, तुझी सख्खी भावंड आहेत, आणि सावत्र भावाला तू काय जिवंत करायला सांगतोयस. त्यावेळेला धर्माने जे उत्तर दिलं जगा वेगळं आहे, किंबहुना आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचा गौरव सांगणार आहे. तो म्हणाला, मला 2 माता, एक कुंती आणि दुसरी माद्री. कुंतीचा हा एक पुत्र जिवंत आहे युधिष्ठिर, माद्रीचाही एक पुत्र जिवंत असावा असं मला वाटतं, म्हणून नकुलाला जिवंत करा. तो यमधर्मच होता. यक्ष म्हणजे त्यांनी 4 भावंडांना जिवंत केलं. आणि इथे सगर सख्खा भाऊ हा अकबराच्या बाजूनी राणा प्रतापाच्या विरुद्ध झुंजलेला आहे. शक्तिसिंह विरुद्ध झुंजत होता, आणि त्यावेळेला पुढची सगळी फळी राणा प्रतापाने तोडली आणि प्रचंड आक्रमण केलं. त्या आक्रमणाचा वेग असा जबरदस्त होता. त्याच्या भोवतीचे वीर इतक्या अमोघ पराक्रमाचे होते. पहिली फळी तोडली गेली, अंगरक्षकांची दुसरी फळी तोडली गेली, आणि बेहाय दौडत निघालेला राणा प्रतापाला भाला सरसावला आणि मानसिंगाला घाम फुटलाय. हौद्यामध्ये त्यांनी लपायचा प्रयत्न केला. त्यावेळेला यांनी फेकलेला एक बिछवा
हा जाऊन हत्तीला लागला आणि फेकलेला जो भाला होता त्या अंबारी मधल्या मागच्या गादीमध्ये सटकन जाऊन घुसला. मानसिंगाला लागलं नाही, पण त्याचं धैर्य इतकं खच्ची झालेलं होतं. आणि त्यावेळेला हा शक्तिसिंह त्यांनी आपल्या भावाचा पराक्रम याची देही याची डोळा पाहिला. अत्यानंदानं त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी लांबून साथ घातली, ओ नीला घोडा रावसार, ओ नीला घोडा रासवार, मारो मेवाडी सरदार, मारो मेवाडी सरदार. राणाजी सुनता जाजोजी इतक्या लांबवर आहे, पण तिथून रणांगणामध्ये साथ घातली आणि शक्तिसिंहाचा आवाज राणा प्रतापाने ओळखला. त्याला किती आनंद झाला असेल. महारा मेवाडी सरदार. त्यांनी वळून पाहिलं तर शक्तिसिंह येतोय. धावत आला, उडी मारली त्यांनी घोड्यावरून खाली आणि येऊन राणाच्या पायाला मिठी घातली. राणा प्रताप खाली उतरला आणि दोन्ही बंधूंनी एकमेकाला कडकडून मिठी घातली. स्वतःच्या कमरेचं खडगं त्यांनी काढलं, आपलं बोट चिरलेलं आहे आणि त्या रक्ताचा टिळा राणाच्या मस्तकाला लावला, कपाळावर लावला आणि दोन्ही भाऊ बेहायपणे पुन्हा एकदा त्या मोगलांच्या सेनेवर तुटून पडले. या वेळेला मोगलांची फौज प्रचंड आहे. पहिली 38,000 पुढे आलेली होती, आणखीन मागून कुमक आली आणि दर्यासारखा सगळा हा सैन्य सागर उसळला आणि त्याच्यामध्ये राणा प्रताप शक्तिसिंह सापडलेले आहेत. अशा वेळेला राणा प्रतापाचं रक्षण करण्यासाठी एक महाबलाढ्य वीर, पराक्रमी वीर चाल करून आला. त्याचं नाव होतं झिला. हा झिला अत्यंत बलाढ्य वीर आक्रमण करून आला आणि तो राणाला म्हणतोय, महाराज आपण कृपा करा आणि वाट फोडून बाहेर पडा. हा झिला या राज्यासाठी आपल्यासाठी आज बळी जाईल, पण आपण जिवंत राहणं फार महत्वाचं आहे. हा स्वातंत्र्य संग्राम तुम्हा आम्हाला पुढे चालू ठेवायचा आहे. त्यावेळेला महाराणा प्रतापाने त्याच्या भोवती जी कोंडी व्हायला लागलेली होती ती फोडली, तो बाहेर पडला आणि या झिलानी या राणा प्रतापाकडून घेतलेली काही राजवस्त्र अंगावर धारण केली आणि तोच राणा प्रताप आहे असं सगळ्यांना वाटलं आणि सगळ्यांनी त्याला घेरलं. तो राणा नव्हता, तो झिला होता. पन्हाळ्यामधून ज्यावेळेला शिवाजी महाराज बाहेर पडले आणि वाटेमध्ये हेरानी त्यांना पाहिलं, त्यावेळेला 2 पालख्या तयारच होत्या. एका शिवाजी महाराज आणि दुसरी पालखी होती. ती पकडण्यात आली मागून आलेल्या सैनिकांनी आणि दरडान विचारला, आज कोण आहे? तर आज शिवाजी महाराज आहेत म्हणून मावळ्यांनी सांगितलं. सगळ्यांना कैद केले, पालखी वळवली आणि सिद्धी जोहर समोर आणण्यात आली आणि शिवाजी महाराज खाली उतरले. पाहतात तर प्रत्यक्ष शिवाजी महाराज त्या सिद्धी जोहरला हर्षवायू झाला की गेलेलं सगळं यश आपल्या जावयानी सिद्धी मसूदनी माघारी आणलं. सिंहासनावर शिवाजी महाराज आसनावर बसले, माणसं बाजूला बसली आणि शिवाजी महाराजांना ज्यांनी पूर्वी पाहिलेलं होतं त्यांच्या हळूहळू लक्षात आलं, अरे शिवाजी महाराज नाही आहेत. विचारलं, दरडावून तू कोण आहेस? त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं, मी शिवा कासिद न्हावी आहे. कोणी महार, कोणी चांभार, कोणी मांग, कोणी नाभिक, कोणी मराठा, कोणी ब्राह्मण, पण सगळ्यांचं ध्येय एकच, राष्ट्राची उभारणी. पुरंदर किल्ल्यावर आपल्याला आश्चर्य वाटेल, मुरारबाजी कटून गेले त्यावेळेला एक महार सरदार होता. शिवाजी महाराजांचं ध्येय एकच होतं. कोणतं ध्येय? गुणवत्तेला प्राधान्य, कॅपिटेशन फी वगैरे भानगड नाही. गुणवत्ता एकच निकष, कोणती वशिलेबाजी नाही, काही नाही. शिवा काशीतला त्या सिद्धी जोहरच्या समोर मारण्यात आलं, पण शिवाजी महाराजांचा प्राण वाचला आणि शिवाजी महाराज कितीतरी मैल तेवढ्यात पुढे निघून गेलेले होते. झिलानी अफाट युद्ध केलं. अंगावर इतक्या जखमा झाल्या, अपरंपार जखमा झाल्या आणि शेवटी तो मारला गेला. पण तेवढ्यात हळी फोडून चेतकासहित राणा प्रताप बाहेर पडले. माघार घेतलेली आहे त्यांनी आणि तोपर्यंत मोगल सैन्याचं अपरंपार नुकसान झालेलं होतं. काही तोफा पळवल्या, काही घोडे पळवले, काही उंट पळवलेले होते आणि राणा प्रतापाने सांगितलं, आपलं काम झाले, माघार घ्या. दिवसभर प्रचंड घनासाम युद्ध झालं. घनासा असंख्य सैनिक मारले गेले, पण त्याच्यामध्ये मोगलांचं जास्ती नुकसान झालं. यशस्वी माघार घेतली. राणा प्रतापाने सांगितलं,
आता आपण डोंगराच्या आश्रयाने मागे लपायचं. भरा सगळे राजपूत सैनिक मागे गेले आणि त्यांनी डोंगराचा आश्रय घेतला. या वेळेला मानसिंगाची लाही झालेली होती. एकतर तो मरता वाचलेला होता. हाताशी आलेला राणा प्रताप त्याला प्राप्त झालेला नव्हता, त्याला कैद करता आलेलं नव्हतं, लढाई निर्णायक झालेली नव्हती, त्यालाच काही गमवावं लागलेलं होतं आणि त्याचा तिळपापड झाला. सगळ्या त्या सैनिकांना, मोगल सैनिकांना असा धाक बसला, अरे बापरे, यांनी रात्री आक्रमण केलं तर भयंकर घडेल आणि आपल्याला कापून काढेल, आणि म्हणून त्यांनी सुद्धा हळूहळू माघार घ्यायला प्रारंभ केला. आणि अशा वेळेला राणा प्रतापाला काही जणांनी सल्ला दिलेला होता, आक्रमण करा, आता हे माघार घेत आहेत. राणाने सांगितलं नाही. त्याचं कारण असं, आपलं मनुष्यबळ एक तर कमी झाले आणि दुसरं म्हणजे आपलं सैन्य अतिशय थकलेलं आहे. ते पुन्हा युद्धासाठी ताजातवानं असलं पाहिजे. आणि इकडे राणाने माघार घेतली. मानसिक मान खाली घालून माघारी गेला. ही वार्ता अकबराला समजली आणि अकबराला ही वार्ता समजल्यानंतर त्याचा इतका संताप झाला. मानसिंगाचा त्यांनी अत्यंत अपमान केला, भयंकर अपमान केलाय मानसिंहाचा. पण हे कसले गेंड्याच्या कातडीचे लाचार लोक. जरा जरी स्वाभिमान, राष्ट्राभिमान, राष्ट्रभक्ती याच्या अंतःकरणामध्ये असती तर त्यांनी अकबराच्या नोकरीवर, त्या मनसबदारीवर लाथ मारली असती आणि बाहेर पडला असता. पण मानसिंह बाहेर पडला नाही. त्यांनी उलट आपल्या एकनिष्ठेचं जास्तीत जास्त प्रदर्शन केलं. या मानसिंहाची अकबराने भेट सुद्धा घेतली नाही, कारण मानसिंहाला राणा प्रतापावर विजय मिळवता आला नाही. 21 जून 1576च्या या हळदी घाटीच्या लढाईमध्ये महाराणा प्रतापाने प्रचंड यश राजपुतान्याला मिळवून दिलं. आणि पाहता पाहता या लढाईचा वृत्तांत सगळीकडे पसरला. खरं तर त्यात विजय कुणालाच मिळालेला नव्हता, पण प्रचंड नैतिक विजय राणा प्रतापाने राजपूत लोकांना मिळवून दिला. आणि त्या एका लढाईनं राणा प्रतापाचं नाव अजरामर झालं, अकबराचा तिळपापड झाला. आणि 1576 पासून पुढे 1587 पर्यंत 11 ते 12 वर्ष अकबराने असंख्य सरदार पाठवले. शहाबाज खाला त्यांनी नंतर रवाना केला. त्यांनी असं ठरवलं, आपणच आक्रमण करायचं. आणि तो पुन्हा एकदा अजमेरला चिस्तीच्या दर्ग्यामध्ये दर्शन घेतलं आणि फतेपूर सिक्रीला माघारी जाऊन तिथून त्यांनी मोहिमेला प्रारंभ केला. त्यांनी शहाबाज खाला पाठवलं. या शहाबाज खाने प्रचंड आक्रमण केलं आणि त्यांनी एक केलं, दिसेल त्याला मारायला प्रारंभ, जो दिसेल त्याला मार. या कतलीमध्ये इतकी अमानुष्यता मोगलांनी प्रगट केली की या आक्रमणाची अनंत काळी पानं त्यांनी लिहून ठेवलेली आहे. हे त्यांच्याच फेरीस त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. पुढे निकोलाय मनुची इटालियन प्रवासी आला होता, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. पुढे औरंगजेबाच्या कालखंडामध्ये तो वर्णन करतो की हे सरदार जात असत आणि आक्रमणामध्ये काय करत असत. त्यांनी लिहिलेलं आहे, एक किल्ला मी पाहिला आणि माझ्या अंगावर काटा आला, कारण प्रत्येक बुरुजावर शत्रूची मारलेली असंख्य मस्तक तिथे टांगलेली होती. प्रत्येक बुरुजावर इतकं भयानक क्रौर्य या शहाबाज खानी सुद्धा प्रगट केलं. असंख्य माणसं मारली. त्यावेळेला राणा प्रतापाने गनिमी काव्याला प्रारंभ केला. सावंड, गोगुंदा, बनास नदी, कुंभलगड याच्या आश्रयाने झुंजत असताना रात्री झडप घालायची, एकदम तुडवायचं सगळ्यांना आणि जेवढी मिळेल तेवढी रसद घेऊन पळून जायचं. शिवाजी महाराजांनी जे पुढे केलं त्याचा एका दृष्टीनं पाया अगोदर राणा प्रतापाने घातलेला आहे. त्यांनी एक ठरवलं की सुरत अत्यंत बलाढ्य शहर आहे यांचं आणि संपत्ती इथून अपरंपार जाते. सुरतेकडून संपत्ती फतेपूर सिक्री आणि आग्र्याकडे जाऊ नये म्हणून मध्ये आपलं सैन्य ठेवून राणा प्रतापाने पाचर मारलं. सुरतेचं धन मोगल बादशहाकडे जाईना आणि हा अकबर बादशाह इतका अस्वस्थ झाला, इतका संतापला. आसफ खानी आक्रमण केलं, शहाबाज खानी आक्रमण केलं, अकबर बादशहानी आक्रमण केलं, अब्दुल रहीम खान खाना त्यांनी आक्रमण केलं. या अब्दुल रहीम खान खानाचा सेनापती राणा प्रतापाचा
मोठा मुलगा अमरसिंह अत्यंत प्रतापी होता. त्यांनी लढाईमध्ये त्याच्या छातीत भाला खोचून त्याला मारून टाकलेलं होतं. अब्दुल रहीम खान पूर्ण पराभूत झाला आणि त्यावेळेला त्याचा सगळा जनाना, त्याचे धर्मग्रंथ, त्याचा खजिना सगळं राणा प्रतापाच्या हातात सापडलेलं होतं. आमचे राजे किती पुण्यशील म्हणून सांगावे, त्यांनी हा सगळा जनाना परत पाठवला, धर्मग्रंथ हातात मिळवले, परत पाठवले. एकाही स्त्रीच्या सन्मानाला धक्का लावलेला नाहीये. तो खाना इतका भारावून गेला, त्यांनी 2 पंक्ती लिहिल्या आणि आपल्या राजदूताबरोबर राणा प्रतापाकडे पाठवून दिल्या. आणि त्या पहिल्या पंक्तीत लिहिलेलं होतं, जोपर्यंत या देशामध्ये धर्म आहे, या आकाशामध्ये सूर्यचंद्र आहेत, तोपर्यंत हे राण्या तुझी कीर्ती दिगंत फडकत राहील. आणि मी मात्र मान खाली घालून लाजून तुझ्या भूमीतून बाहेर पडतोय. अशा आशयाच्या 2 ओळी लिहून या अब्दुल रहीम खानानं पाठवलेल्या होत्या. असा अजोड पराक्रम राणाने केला. जेवढे सरदार आले त्यांच्या समोर तात्पुरती माघार घ्यायची, त्यांची पाठ वळली रे वळली की पुन्हा हल्ला करायचं, झोडपून काढायचं त्यांना. हीच त्यांनी गनिमी काव्याची पद्धत ठेवली. आणि पुन्हा जेवढी कुमक आपल्याला उचलता येईल, रसद शत्रूची तोडता येईल आणि आपल्याला मिळवता येईल, हाच प्रकार राणा प्रतापांनी चालू ठेवला. या कालखंडामध्ये आपण आपल्या मनाशी कल्पना करा की राजपुतान्याची, चित्तोडगडाची किती भूमी, मेवाडची भूमी जाळली गेली असेल, किती माणसं मेली असतील, किती कुटुंब उद्ध्वस्त झाली असतील, किती कुटुंबातल्या स्त्रिया मेल्या असतील, तरुण मारले गेले असतील, वडील रणांगणामध्ये झुंजताना त्यांनी देह ठेवला असेल. रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले? मूठभर मीठ उचलून शत्रू जात नसतो. कशाला खोट्या कथा लिहिता भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या? दुसरं महायुद्ध झालं म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळालं, नाहीतर कदापि मिळालं नसतं. पुढे आणखीन 25-30 वर्ष किमान लागली असती. दुसरं महायुद्ध झालं नसतं तर आफ्रिकेमधले देश जसे आत्ता स्वतंत्र झाले, तशी भारतावर अनावस्था, असा प्रसंग भारतावर कोसळला असता. रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले? लोक असं नाही म्हटले, राणिया नाही रे बाबा, तू आपली मनसबदारी पत्कर, आम्ही नाही कुटुंबाला आमच्या तोशीस लागू देणार, आम्ही नाही कुणाला मरू देणार. किती कुटुंब, किती सरदार राणा प्रतापाच्या खांद्याला खांदा लावून झुंजले असतील, मनाशी आपल्या कल्पना करा. काय थट्टा आहे? किती संसार उद्ध्वस्त झाले असतील, किती शेतकऱ्यांची शेती धुळीला मिळाली असेल, किती स्त्रियांना किती त्यागावं लागलं असेल. पाणी नाही, घरामध्ये सण नाही, उत्सव नाही, कित्येकांच्या घरामध्ये वर्षानुवर्ष लग्न झाली नाहीत, कोणताही आनंदाचा क्षण आला नाही. युद्धस्य कथारम्या, युद्धाच्या कथा फार आवडीनं ऐकतात माणसं, सांगायलाही चांगल्या, ऐकायलाही चांगल्या. जे युद्धामध्ये सापडतात त्यांना जो त्याग करावा लागतो तो महाभयंकर आहे. त्याला मराठीमध्ये बरोबर एक शब्द आहे, अग्निदिव्य. राणा प्रताप आणि त्याच्या सगळ्या सहकार्यांनी अग्निदिव्य केले, लक्षात ठेवा. किती माणसं मारली गेली, किती बारदाना म्हणजे जनावरं मारली गेली असतील, लुटून नेली असतील, किती उंट पळवून नेले असतील, किती स्त्रियांवर अत्याचार झाले असतील. पाण्याच्या अभावामुळे किती सैनिक मृत्युमुखी पडले असतील, किती जणांना पकडून तोफांच्या तोंडी दिला असेल. याची गणती कुणी ठेवली? कुणाची नावं चित्तोडगडावर कोरून ठेवली आहेत? नाही. कुणाची नावं गोगुंद्यामध्ये कोरून ठेवली आहेत? नाही. कुणाची नावं अजमेरमध्ये लिहून ठेवली आहेत? नाही. कुंभलगडाच्या तटावर कोणाची नावं लिहून ठेवली आहेत? नाही. एकाही महापुरुषाचं, नवे एका सैनिकाचं नाव सुद्धा कुठे आपल्याला पाहायला मिळत नाही, ज्यांनी आपले प्राण त्यागले पण या देशाला स्वातंत्र्य दिलं, स्वराज्य दिलं, स्वधर्म दिला. त्यांच्या त्यागाला कोणतीही सीमारेषा नाही आहे. राणा प्रतापाने जो पराक्रम गाजवला त्याला तोड नाही आहे. पुढे समर्थांनी लिहून ठेवलं ना, किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्ट विल्या, किती शामुखी जाहजी फाक विल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदर हाल होऊन मेल्या.
राजपूत किती स्त्रियांच्या वाट्याला हे आला असेल आणि ते असं घडू नये म्हणून किती जणींनी आपला देह अग्नीमध्ये फेकून दिला असेल. करा कल्पना. असंख्य स्त्रिया अग्नीमध्ये मिसळून गेलेल्या आहेत. किती जणांनी त्याग केला. 12 वर्ष युद्ध चाललेलं होतं आणि शहाबाज खा आसफ खानी घ्यावं आणि पुन्हा राजपूत वीराने ते जिंकून घ्यावं असं चाललेलं होतं. अक्षरशः द्रोणामध्ये आपलं जे जेवणायचे ते घ्यावं, पत्रावळीवर घ्यावं आणि जेवावं असं राजघराण्यामधली माणसं करत होती. प्रसंग असा अवघड आलेला होता की भुकेजलेल्या घराण्याला एक दिवस काही मिळालं नाही. असं एक आख्यायिका सांगतात की राणा प्रतापाच्या मुलीच्या हातामध्ये अन्न होतं आणि एका भुकेजल्या मांजराने झडप घालून ते नेलं. आणि त्यावेळेला काही जण म्हणायला लागले, महाराज आता आपण शरण जाऊया. पर्यायच उरला नाही. नाही, राणा शेवटपर्यंत झुंजत राहिलाय. 12 वर्ष गेली आणि अकबराच्या लक्षात आलं, अरे आता काही होणार नाही, आपण हतबल झालेलो आहोत, आपण ही लढाई हरलेलो आहोत. हा राणा प्रताप इतका दूरदर्शी की पुढे गोगुंदा कुंभलगडाच्या पल्याड तो गेला. कुंभलगड गेलेला त्यांनी पुन्हा जिंकून घेतला. गोगुंदा पुन्हा सर केलेला होता. अरवली पर्वतामधला प्रचंड भूभाग यांनी जिंकून घेतला. जोधपूर पर्यंत मुसंडी मारलेली होती. जयपूरचा काही भाग त्यांनी जिंकून घेतलेला होता आणि पुन्हा एकदा असंख्य राजांना त्यांनी एकत्र आणलेलं होतं आणि त्याच्या पराक्रमानं, कीर्तीनं, यशानं राजपुतांना दुमदुमून गेलेला होता. त्याच्या पराक्रमाच्या वार्ता अकबराच्या राजदरबारामध्ये हलक्या आवाजामध्ये गायल्या जात असत. कारण मोठ्यानं गायलो तर अकबर राजा आपलं मस्तक मारेल अशी भीती होती. पण शत्रूंनी सुद्धा पराक्रम गावा, त्याचे पवाड गावेत असं विलक्षण त्यांनी केलेलं होतं. प्रसंगाशिवाय परिचय नाही, पराक्रमाशिवाय पवाड नाही आणि चमत्काराशिवाय नमस्कार नाही, ही म्हण राणा प्रतापाने सार्थ करून टाकलेली होती. 12 वर्ष युद्ध झाली आणि पुन्हा प्रचंड भूभाग राणा प्रतापाने परत मिळवला. पण त्याला माहिती होतं केव्हाही दिल्लीकडून आक्रमण होऊ शकतं, म्हणून गोगुंद्याच्या पल्याड जाऊन अरवली पर्वतामध्ये डोंगरांनी, नद्यानं, जंगलांनी वेढलेला चावंड या नावाचा भाग होता. तिथे त्यांनी आपली स्वतंत्र राजधानी पुन्हा निर्माण केली. वैभवशाली वाडी निर्माण केले, वैभवशाली किल्ले बांधले, पुन्हा शेतीला प्रोत्साहन दिलं, कलांना प्रोत्साहन दिलं. पुन्हा निरनिराळ्या कला विद्या या राजपुतान्यामध्ये जागल्या आणि याच्या वार्ता फतेपूर सिक्रीच्या सीमारेषा ओलांडून आग्रा दिल्लीपर्यंत पोहोचलेल्या होत्या. राणा प्रतापानं आपल्या कर्तृत्वानं दिल्लीकरांना अक्षरशः नमवलं. अनंत प्रलोभनं आली, नानाविध प्रकारची प्रलोभनं त्याच्यासमोर उभी राहिलेली होती. शत्रूंनी साम दाम दंडभेद सगळं केलेलं होतं. या कशालाही तो बळी पडला नाही आणि शेवटपर्यंत युद्धामध्ये झुंजत राहिला. असंख्य वेळेला तलवारीचे, भाल्याचे घाव त्यांनी आपल्या देहावर झेलले, पण कधी गुडघे टेकून हा महात्मा शरण गेला नाही. शिवाजी महाराजांनी पुढे जे लोकोत्तर काम केलं त्याची एका दृष्टीनं पायाभरणी या राणा प्रतापाने केलेली आहे. गुहिलोद घराण्यामधल्या एका महापुरुषाने ती केली आणि त्याच्या कळस चढवला गुहिलोद घराण्यामधल्या एका अलौकिक पुण्यश्लोक महापुरुषाने, छत्रपती शिवाजी महाराज. अकबराचे इतिहासकार असत, त्यांनी एक वाक्य लिहून ठेवले आणि त्या वाक्यात ते म्हणतात की जर राणा प्रतापाला अजून 10 वर्षाचं आयुष्य लाभलं असतं तर कदाचित त्यांनी दिल्ली जिंकली असती. का फाट पराक्रमी हा महापुरुष आहे. पण असे महापुरुष 50 वर्षाचं काम 5 वर्षात करतात आणि देह त्यांचा झिजतो, लवकर पडतो. 12 वर्षाच्या युद्धानंतर अकबर बादशाहनी आपला पराभव मान्य केला आणि त्यांनी आपली सेना राजपुतान्या त्यानंतर पुन्हा कधीही पाठवली नाही. त्याच्या पुत्रांनी मेवाडवर पुन्हा आक्रमण केली सलीमनी, त्यालाही शेवटपर्यंत यश आलं नाही. आणि राणा प्रतापाच्या पुत्रांनी, अमरसिंहानी आपल्या वडिलांची धगधगती परंपरा तशी ज्वलंतपणे पुढे चालवली. मुसलमानांची नंतर अनेक आक्रमण झाली, पण राजपुतान्याचं वैभव जसंच्या तसं राहिलं. त्यांचा पराक्रम, त्यांचे पवाड
पुढल्या कालखंडातले भाट नित्य गात राहिले. 57व्या वर्षी 1597 साल उजाडलेलं होतं आणि त्यावेळेला अशी अफाट युद्ध करून थकलेला देह असलेला हा राणा प्रताप चावणच्या आपल्या राजधानीमध्ये होता. आणि आख्यायिका आपल्याला असं सांगते की एक प्रचंड धनुष्य बनवायचा त्याला नाद होता आणि तशी अनेक चांगली धनुष्य, चांगले भाले, चांगली खडग तलवारी आणि दांडपट्टे अशी शस्त्र त्याच्या संग्रहामध्ये होती. एका प्रचंड धनुष्याला त्यांनी वाकवलं आणि प्रत्यंचा लावली. धनुष्याला प्रत्यंचा लावायला शरीरात फार बळ लागतं. डाव्या पायाचा अंगठा आणि शेजारचं बोट याच्यामध्ये जमिनीला धनुष्याचं जे टोक जमिनीवर असतं ते पकडावं लागतं. डाव्या हाताने वरचं टोक धरायचं आणि ताकदीनं ते वाकवायचं धनुष्य. कारण धनुष्याची जेवढी उंची असते त्याच्यापेक्षा धनुष्याला लावायची दोरी इतकी उंच लांब नसते, थोडी आखूड असते. धनुष्य वाकवायचं आणि वर त्याला फासा करून त्या धनुष्याच्या लाकडी याच्यामध्ये तो अडकवावा लागतो. म्हणजे त्याला ताण निर्माण होतं आणि मग टणत्कार होतो आणि घुमून टाकतो असं म्हणतं तो. तसं त्यांनी त्याला प्रत्यंचा जोडली आणि त्यावेळेला इतक्या आकर्णपणे त्यांनी ते धनुष्य ताणलं की त्याचा एकदम आघात त्याच्या पोटावर झाला. त्याचा ताण त्याच्या इतका पोटावर आला की आतड्याला त्याची जखम झाली, आत रक्तस्त्राव झाला. आणि दिनांक 19 जानेवारी 1597 या दिवशी अवघ्या 57व्या वर्षी या महाराणा प्रतापांनी आपला देह ठेवला. पण या महाराणा प्रतापांनी आपल्या राष्ट्रासाठी जे काम केलं ते सर्वार्थाने लोकोत्तर होतं. आज गेलात ना राजपुतान्यामध्ये तर डब घेतात, झांजा घेतात, रणवाद्य घेतात आणि त्याच्यावर वेळावलेले राजपूत आमचे बांधव गिरख्या घेत घेत नाचत म्हणत असतात, ओ नीला स्वार, ओ घोडा नीला स्वार स्वार, म्हारा मेवाडी सरदार, म्हारा मेवाडी सरदार.